यानंतर मी पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी युवा राज्य कार्यकारिणी सदस्य तथा जळगाव पश्चिमचे निरीक्षक आदरणीय चेतनदादा गांगुर्डे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. परिवर्तनवादी चळवळीतील सर्व महापुरुषांना सर्वप्रथम क्रांतिकारी अभिवादन करतो. आजच्या या SC ST OBC मुस्लिम आरक्षण युवा महासंवाद सभेच्या निमित्तानं आपल्या फैजपूर नगरीमध्ये उपस्थित युथ आयडॉल सुजातदादा आंबेडकर या मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार शमीबाताई पाटील, युवाचे जिल्हाध्यक्ष बाळा पवार, त्या पद्धतीनं सर्व मान्यवर, जळगाव पश्चिमचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते, तालुका अध्यक्ष आणि उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनो, कार्यकर्त्यांना आणि मतदार बंधू भगिनींनो, मित्रांनो, 2024 ची विधानसभेची निवडणूक आता तोंडावरती येऊन ठेपली आहे. निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी, महायुती या देशामध्ये, या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्हाला वाटलं होतं की प्रस्थापित पक्ष आहे, मोठमोठाले पक्ष आहे, यांच्याकडे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे साधन संपत्ती आहे, यांच्याकडे मीडिया आहे. या निवडणुकीला सामोरं जात असताना हे पटापट उमेदवाऱ्या जाहीर करतील आणि कामाला लावतील. पण महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा उमेदवारांची यादी जाहीर करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीनं केलं आहे. यादी जाहीर करण्यामध्ये जर आम्ही पहिला असू तर आमदार निवडून आणण्यामध्ये सुद्धा पहिलं असू, ही भूमिका आता इथल्या मतदारांनी घेतली पाहिजे. आम्ही उमेदवार याद्या का जाहीर केल्या? कारण आम्हाला कोणाकडून किती पाकिटं भेटतं हे माहिती नव्हतं. मातोश्रीवर किती येतील, सिल्वर ओकवर किती येतील, बॅगा भरून येतील की बॅगा खाली करून जातील, हे आमच्याकडे चालत नाही. राजगृहावरती निष्ठेला किंमत आहे आणि म्हणून आज आम्ही आमच्या याद्या जाहीर करून पहिल्या महाराष्ट्रातल्या या देशातली पहिली तृतीयपंथी उमेदवार शमीबा पाटीलच्या माध्यमातून तुमच्या मतदारांच्या कोर्टात उभी केली आहे. आणि आज दादा हिम्मत करून बोलतोय, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाठीमागे युवक आघाडीच्या वतीनं विचारवंतांच्या वेळेस आम्ही हल्ले केले आणि सांगितलं की आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. आम्हाला उत्तरं पाहिजे होती की तुम्ही आरक्षण वाचवणाऱ्या काँग्रेसला मतदान द्यायला सांगितलं. पण राहुल गांधी अमेरिकेत जाऊन म्हणतात की आरक्षण मी माझी सत्ता आल्यावर संपविल, म्हणून आम्ही प्रश्न विचारले. मग त्यावेळेस अनेक विचारवंत समोर आले आणि सांगितलं की इथल्या महिलेला कसं बोललं पाहिजे हे वंचितला कळत नाही, आम्हाला ट्रोल कसं केलं पाहिजे इथल्या वंचितला कळत नाही. आणि इथला फुले शाहू आंबेडकरांचा बुरखा घातलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, तो शरद पवार गट असेल, इथला काँग्रेस असेल, इथली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, हे स्वतःला आता महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची मक्तेदारी घेणारे एक मोठे लोक समजतात. या सगळ्या राजकीय पक्षांना विचारायचं आहे, लोकशाहीचं सामाजिकरण करणं हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. लोकशाहीचं सामाजिकरण कसं होणार आहे? फक्त कारखानदाराच्या घरात तिकीट देऊन लोकशाहीचं सामाजिकरण होणार नाहीये. फक्त एखाद्या धनदाटक्याच्या घरामध्ये तिकीट देऊन लोकशाहीचं सामाजिकरण होणार नाहीये. एखाद्या गुंडाच्या घरामध्ये तिकीट देऊन लोकशाहीचं सामाजिकरण होणार नाहीये. तर लोकशाहीमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये सगळ्यात खालच्या तबक्यामध्ये, अरे आजपर्यंत ज्या समुदायाला ST मधली सीट भेटत नव्हती त्याला विधान परिषदेचं तिकीट द्यायचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय. याला लोकशाहीचं सामाजिकरण म्हणतात. आणि हे लोकशाहीचं सामाजिकरण करण्याची हिंमत, करण्याची दानत, करण्याची ऐपत फक्त या चेहऱ्यामध्ये त्याचं नाव बाळासाहेब आंबेडकर आहे. आणि मित्रांनो, आज प्रश्न विचारायची गरज आहे. आज इथं बीजेपीची यादी जाहीर झाली. या मतदारसंघामधल्या उमेदवारांचं नाव समोर आलं. महाविकास आघाडीकडून कोण राहील अजून माहिती नाही. पण आज फैजपूरच्या या भूमीतून, या क्रांतिकारी भूमीतून माझं आव्हान आहे. इथल्या शरदचंद्र पवार गटाला आव्हान आहे, ठाकरे गटाला आव्हान आहे, इथल्या काँग्रेसला आव्हान आहे. अरे तुमच्यामध्ये एका तृतीयपंथी समुदायाला उमेदवारी देणं तुमच्या हातात नव्हतं, पण ते धाडस आज बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. तुम्ही जर खरंच फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार असाल तर बिनशर्त शमीबाच्या पाठीमागे उभे राहाल. ही भूमिका तुम्ही घेणार आहात का? पण हे घेणार नाहीत. दादा यांच्याशी 2 हात करून यांच्या छाताडावर पाय दावून ही जनता शमीबाला विधानसभेमध्ये पोहोचवणार आहे. फैजपूरच्या बाजारामध्ये वाजणारी विद्रोहाची टाळी आता समतेची आरोळी म्हणून विधानसभेमध्ये गाजणार आहे. ही भूमिका इथल्या फैजपूरच्या लोकांनी समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून जर आम्हाला हा इतिहासाचा साक्षीदार व्हायचा असेल, हा इतिहास घडवायचा असेल, तर वामन दादा फार सुंदर म्हणतात की आम्ही कोण आहोत?
आम्ही तुफानातले दिवे वादळ वारा पाऊस धारा मुलीना आम्हा शिवे तुफानातले दिवे रे आम्ही तुफानातले दिवे हा आपल्या मधला तुफानातला दिवा आता आपल्याला जागृत करावा लागणार आहे. आणि आता मी पाठीमागेही सांगितलं होतं की तुम्ही 5 वर्ष पक्षासाठी काय काम केलं. इथं सुजात दादा एकदा येऊन गेले दिवा आघाडीच्या माध्यमातून मेळाव्याला पक्षप्रवेश सोहळ्याला, पण सातत्यानं आम्ही तुमच्या संपर्कात राहू शकत नाही, आम्ही इथं पाहू शकत नाही. म्हणजे मी असं नेहमी एक उदाहरण देतो, रात्रभर दिवा जळत ठेवला आणि आपण झोपेतून उठायच्या टायमाला जर दिवा विझला तर आपण असं म्हणतो की हा दिवा रात्रभर विझला होता. तो रात्रभर जरी पेटत असेल, तो रात्रभर जरी जळत असेल तरी आपण असं म्हणतो, उठायच्या टायमाला दिवा जर आपल्याला पेटलेला दिसला नाही तर आपण म्हणतो की हा दिवा विझलेला होता. माझी तमाम कार्यकर्त्यांना, इथल्या प्रत्येक फुले शाहू आंबेडकरवादी बहुजन कार्यकर्त्याला विनंती, मेहनत केली आहे, 5 वर्ष संघटन बांधलंय, 5 वर्ष बाळासाहेब आंबेडकरांसोबत प्रामाणिक काम केलंय, पण निवडणुकीच्या वेळेस तुम्ही जर गप्प बसलात तर आम्हाला असं वाटेल तर तुम्ही 5 वर्ष सुद्धा काही केलं नाही. जर 5 वर्ष तुम्ही मेहनत केली त्याच्या 100 पट मेहनत करून शमीबाला इथले आमदार बनवायचं स्वप्न तुम्ही साकार केलं पाहिजे. आणि आज करायचं काय आहे, थोडक्यात सांगतो, 5 गोष्टी करायच्या फक्त दिवसातून. इथं तमाम आज सकाळपासून रॅलीमध्ये युवक वर्ग होतात आपल्यासोबत. काय करायला पाहिजे, मी मगाशीच येताना गाडीमध्ये फेसबुक बघत होतो, त्या फेसबुक बघत असताना आम्हाला 5 गोष्टी करायच्या आहे. फैजपूर मधल्या तरुणांना विनंती करतो, हात जोडून पाया पडून विनंती करतो, सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात घेतल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त तुम्हाला 5 पोस्ट पक्षासाठी करायची आहे. पहिली पोस्ट जी पक्षाची नॅशनल आयडिओलॉजी आहे, ती पक्षाच्या आयडिओलॉजीच्या पेजवरती प्रबुद्ध भारत असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, बाळासाहेब आंबेडकरांचं फेसबुक हँडल असेल, तिथं पक्षाचा राष्ट्रीय अजेंडा तयार होत असतो, तिथून तो उचलायचा आणि लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. दुसरी पोस्ट तुम्हाला करायची आहे, तुमच्या मतदारसंघामध्ये शमीबा पाटील उमेदवार आहे. शमीबा पाटील कोण आहे, गुलाबराव पाटलासारख्या मस्तावलेल्या मंत्र्याला जमिनीवर बसवणारे आंदोलनाच्या माध्यमातून शमीबा पाटील आहे, हे लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे. तिसरी पोस्ट काय करायची आहे, फैजपूर मध्ये जे जे प्रश्न असतील, मग केळीच्या कामगारांचा प्रश्न असेल, इथल्या युवकांचा प्रश्न असेल, तो प्रश्न काढून तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. चौथी पोस्ट काय करायची आहे, तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचा येणारा अजेंडा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये काय देणार आहोत हे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. दिवसाला एका कार्यकर्त्याला जर या 5 पोस्ट केल्या तर या भाडोत्री मीडियाची आपल्याला गरज लागणार नाही, हे तुम्हाला ठामपणे आपण कबूल केलं पाहिजे आणि स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून जाता जाता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून सांगतो, या निवडणुकीमध्ये मी कायम सांगत असतो की आमच्याकडे पैसा नसेल, आमच्याकडे मोठमोठ्या गाड्या नसतील, आमच्याकडे मोठमोठे बंगले नसतील, आमच्याकडे मीडिया विकत घ्यायला पैसे नसतील, पण हजारो वर्षाची मनस्मृती मातीत लोळवणारे आंबेडकर नाव आमच्या पाठीशी आहे. आम्ही ही लढाई लढणार आहोत आणि ही लढाई जिंकणार आहोत. आणि ही लढाई लढत असताना, ही लढाई जिंकत असताना तमाम समूहांना एकत्र करून आज बाळासाहेबांकडे आदिवासी समुदाय येतोय, म्हणतो की बाळासाहेब तुम्ही आमचं नेतृत्व करा. इथले जैन बाळासाहेबांकडे येतात की म्हणतात तुम्ही आमचं नेतृत्व करा. मुस्लिम समाज येतोय बाळासाहेबांकडे सांगतोय की तुम्ही आमचं नेतृत्व करा. हे घडतंय का? कारण या देशामधला तमाम अल्पसंख्याकांना, SC ST आणि ओबीसींना तारणारा एकच मसिया जर शिल्लक असेल तर तो बाळासाहेब आंबेडकर आहे. आरक्षणाच्या बाजूला लढणारा एकच नेता आहे तो बाळासाहेब आंबेडकर आहे. वर्गीकरणाला विरोध करणारा, क्रिमिलेअरला विरोध करणारा एकच नेता आहे तो बाळासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून आज हे नेतृत्व लोक स्वीकारायला लागलेत आणि या नेतृत्वाच्या पाठीमागे उभं राहत असताना फैजपूर मधून बाळासाहेब आंबेडकरांचे हात जर बळकट करायचे असतील तर बाळासाहेबांचा फक्त स्टेटसला फोटो लावून होणार नाही, फेसबुकला पोस्ट टाकून होणार नाही, तर बाळासाहेबांसाठी, आंबेडकरांसाठी एक मत देण्याचं आणि एक मत गोळा करण्याचं काम तमाम कार्यकर्ते करतील अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो. सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दादा. दादाने खरेखुरच अत्यंत मार्मिक असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे काही एऱ्यागऱ्या कबाड्याचं काम नाही. जे एका तृतीयपंथींना उमेदवारी देणं हे फक्त आणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच करू शकतात, कोणा ते ताकद नाही आणि हिंमत नाही. आज आम्ही रॅलीवरून ज्यावेळेस रॅली घेऊन येत होतो
वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। मी आमच्या यावर लावर तालुक्यातील सर्व युवांचे प्रेरणास्थान आमचे मार्गदर्शक गुरुवर्गीय आदरणीय आनंदशी तायडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। धन्यवाद साहेब। सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम। असाच जर आवाज असला तर सुजातबाई इथून घेऊन काय जातील। जय भीम। आता कॉन्फिडन्स वाढलेला आहे। सर्वप्रथम विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांच्यासाठी आपण गेल्या रात्रीपासून जागरण करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत ते आम्हा सर्वांचे आवडते राजगृहाचे युवराज सन्माननीय सुजातबाई आंबेडकर। आंबेडकर म्हटलं की तुम्हाला चांगला कार्यक्रम माहिती है। ये कल भी आंबेडकर से डरते थे, ये आज भी आंबेडकर से डरते हैं। कारण देशामध्ये एकमेव ब्रँड आहे तो फक्त आंबेडकर, जो कधी ना विकला गेलेला आहे, ना मोडला गेलेला आहे, ना वाकला गेलेला आहे। आज या ठिकाणी आपल्या रावेर यावल तालुक्यात ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आमदारकीचं तिकीट मिळण्यापासून त्यांनी उमटवलेला आहे
अशा शमीबाताई पाटील यांना वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या संदर्भात आज आपण इथं पहिल्यांदा SC ST OBC मुस्लिम आरक्षण हा युवा महासंवाद घेतलेला आहे. आज सकाळपासून युवा प्रामुख्याने या ठिकाणी हजर होता. उमेदवाराबद्दल बोलणं गरजेचं आहे कारण समोरचे जे उमेदवार आहे हे सर्व प्रस्थापित आहे, घराणेशाहीला बिलॉंग करतात. माझ्या अगोदर चेतनदादा गांगुर्डे यांनी सांगितलं की देशातलं एकमेव उदाहरण आहे आणि एवढं एक धाडस, बरोबर. पण चेतनदादा तुमचा एक मुद्दा त्याचा धागा पकडतो आणि सांगतो की यांनी आतापर्यंत जागा का डिक्लेअर नाही केलेल्या आहेत. कारण आपल्याला जागांची भीती नाही आहे, आपल्याकडे माणसं आहेत, हे एक एक जागेसाठी भांडतायत म्हणून यांच्या जागा डिक्लेअर होत नाहीये. तुम्ही अगोदरच बोललात बॅगा भरून जात आहेत की खाली करून येत आहेत. आपल्याकडे एकनिष्ठतेला महत्व आहे. शमीबाताई पाटील यांचं कार्यकर्तृत्व पाहून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांचा आदिवासी पाड्यावरचा प्रवास असेल, गायरानाचा प्रश्न असेल, घरकुलाचा प्रश्न असेल, रेशनचा प्रश्न असेल, मला उपस्थितांनी सांगावं की असा रावेर यावल तालुक्याचा कोणता विषय आहे की त्या विषयाला शमीबाताई पाटील यांनी हात घातलेला नाहीये. प्रत्येकाचा प्रश्न, उदाहरण द्यायचं झालं तर आता सुजातभाई ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याची खड्डे मोजण्याचं काम, त्या रस्त्यावर किती खड्डे पडलेले आहेत हे पायी प्रवास फैजपूर ते रावेर हे करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. झटून भांडून अमूल्य असा मताचा अधिकार आणला. त्या मताच्या अधिकाराचं बाजारीकरण यांनी केलं. या सोक्याचा बंदोबस्त आपल्याला करायचा आहे. जे वारंवार भांडत आहेत, जे बोलत आहेत, लोकसभेला प्रामुख्याने जे आपले सोकी आहेत त्यांनी लोकसभेला एक फार मोठा प्रोपगंडा पसरवला. बाळासाहेबांनी युती करायला पाहिजे. सुजातभाईंनी प्रश्न काही ठिकाणी विचारला, का करायला पाहिजे. जागा वाटपाचा कार्यक्रम चेतनदादा हा मुंबईत घडतो, परंतु इतिवृत्तांत हा गल्लीबोळातल्या कार्यकर्त्याला माहिती असतो. हे सुजातभाईंना माहिती नसेल की महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला कोणत्या 7 जागा दिल्या होत्या. आपल्या सोती यांना माहिती होतं सुजातदादा कोणत्या दिलेल्या आहे. घेत नाहीये बाळासाहेब आडून बसलेले आहेत यांचं. अरे बाबा त्यांना वारंवार चर्चेला बोलवलं जात आहे. अरे बाळासाहेबांनी यावेळेस इत्तमभूत माहिती मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे. कोणत्या जागा दिल्या, कुठल्या जागा दिल्या, कधी जागा दिल्या, येऊन समोर तो सांग. पण काय आहे मित्रांनो, आपल्या मोबाईल घेतात तुम्ही, रॅम पासून तर GB पर्यंत विचार करतात. 8 GB आहे, 10 GB आहे, किती GB आहे, 128 GB. पण कानाची GB वाढवत नाही. त्यांनी जे सांगितलं तेच तुम्ही ऐकून घेतात, त्यांनी जे म्हटलं तेच तुम्ही ऐकून घेतात. या सोकियाचा बंदोबस्त करायचा आहे. कारण आपल्याला सर्वात जास्त धोका हा सोकियापासून असतो. याला सर्व बाबासाहेबांनी दिलेला आहे. याला वाड्यात बसवा, चेअर टाका, भाऊ ये, साधं विचार. 40 वर्षापासून बाळासाहेब पायाची भिंगरी करून तुमच्यासाठी वनवन फिरत आहेत. काय चुकलं बाळासाहेबांचं की तू बाळासाहेबांच्या विरोधात बोलण्याचं धाडस करतोय. यांना विचारा, हे विचारणं गरजेचं आहे. तेव्हा आपला मताचा टक्का वाढेल. नाही
तर मी कागदावरती स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो, जोपर्यंत वाड्या वाड्यामध्ये, वस्त्या वस्त्यामध्ये, गल्ल्या गल्ल्यांमध्ये ही भांडगुळू आहे, आपण सत्तेत येणार नाही. यांच्या नागी ठेचायला पाहिजे. यांना सर्व काही दिलं, काय नाही दिलं बाबासाहेबांनी. जे मत तुम्ही या लोकांना टाकतात, प्रस्थापितांना टाकत आलेले आहेत, याचा अधिकार सुद्धा तुम्हाला बाबासाहेबांनी दिला. जावडी असेल ना, जावडीपासून सुरुवात झाली स्वराज्याला. आधी सर्वात अगोदर शिवाजी महाराजांनी स्वकीयाचा बंदोबस्त केला आणि मग स्वराज्याची पायाभरणी केली. आपल्यालाही जर शमीबाताई पाटील यांना विधानसभेत पाठवायचं असेल, महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यायलाच असेल, तर वाड्या वाड्यातील बाणगुंड ठेचा. यांना विचारा, यांना जा विचारा की काय एवढी चाकरी करतोयस, काय मिळतेय तुला, तुला व्यक्तिगत मिळतेय ना. बघा मित्रांनो, वारंवार सांगतोय, 40 वर्षाचं राजकारण हे राजकारण नाही आहे. कारण बाळासाहेब मुळात हा राजकारणाचा विषय नाही आहे. बाळासाहेब हा भविष्याचा विषय आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या स्वतःसाठी कधी भांडत नाहीये. तरुणांची फौज निर्माण करणं हे बाळासाहेबांनी कोणासाठी? तुमच्यासाठी. काय प्रश्न आहे? भीमा कोरेगाव पासून तर खैरलांजीपर्यंत असा कोणता विषय आहे की त्या विषयाला बाळासाहेब हात घालत नाही? कधी वाचून तर बघा बाळासाहेब. आम्हाला फक्त एकच सांगितलं जाते, बाबासाहेबांचे नातू. बरोबर? एकदा बाळासाहेब वाचून तर बघा, डोळ्यात पाणी येईल. निव्वळ बाळासाहेब एखाद्या शेतामध्ये जेवतानाचा 30 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल करून तुम्ही बाळासाहेबांचे अनुयायी बनू शकत नाही. अनुयायी बनायचं आहे ना, तर त्यांनी दिलेला मताचा अधिकार हा तुम्ही मतपेटीमध्ये टाका. सांगितलं होतं ना बाबासाहेबांनी. अशी काही व्यवस्था निर्माण करतोय की यानंतर राजा राणीच्या पोटातून जन्माला येणार नाही, राजा कडून जन्माला येईल मतपेटीतून. त्या मतपेटीचा अधिकार तुम्हाला दिला. मी लहान होतो, कार्यकर्त्यांसोबत फिरत होतो, तेव्हाच एक उदाहरण माझ्या डोक्यात बसलेलं आहे की राजकारणी कसे आहेत, प्रस्थापित राजकारणी कसे असतात. आता इलेक्शन आलेलं आहे. हे आंबेडकर नगराचं, हे तडवी वस्त्यांचं, हे मुस्लिम वस्त्यांची गल्ली न गल्ली पिंजून काढतील. चुकून जर एखाद्या तरुणाने, एखाद्या विद्यार्थ्याने, ते त्यांनी सांगितलं होतं की काय असते, असे पांढर शुभ्र वस्त्र परिधान करून आपले राजनेता एका आंबेडकर नगरच्या गल्लीमधून फिरत असतात, वाड्या वाकड्यातून फिरत असतात, एका ठिकाणी थांबतात. तो नेहमीचा स्टंट आहे. तो स्टंट करण्यासाठी एका घरासमोर थांबतात. एक चिमुकला 5-6 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी हजर असतो. त्याला सांगतात, बेटा त्याला पाणी दे बरं, तहान लागली. असे फोटोग्राफर 2-4 इकडनं रेडी असतात. मुलगा जातो. एक पांढरा प्लास्टिकचा डब्बा असतो बाहेर ठेवलेला, सुजातबाई, ते त्यामध्ये तो प्लास्टिकचा डब्बा घेतो आणि नेत्याला पाणी आणून देतो. नेताही गटागट ते पाणी पेतो. 2-4 घोट आत गेल्यानंतर त्याच क्षणाला त्याची आई पळत येते आणि दबा 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 त्या मुलाच्या पाठीवर मारते. शेवटी राजकारणी आहे, मतं घ्यायची आंबेडकर नगरातली, कारण त्यांचा पत्ताही आंबेडकर नगरचा होतो. मी तुमचाच आहे. अरे बहिणजी, अरे ग ताई, खा मारते त्याला, पाणी आहे त्याला पाणी प्यायला दिलं. उलट साहेब तसा विषय नाही हो, त्याने पाणी दिलं त्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे, पण पाणी ज्यामध्ये दिलं ना त्याबद्दल माझं दुमत आहे. कारण पाणी ज्यामध्ये दिलं ते पाणी प्यायचं नव्हतं, तो संडाचा डब्बा होता. आता बघा राजकारणी पाणी तर काही फेकू शकत नाही. फोटोग्राफर समोर उभे आहे. क्या हुआ बहनजी, काय झालं ताई? पाणी तर पाणी असते, प्यायच्या गलाचं तसं द्या, या संडासच्या डब्या काय फरक पडतोय? म्हणजे ही या मतासाठी तुमच्या संडाचं पाणीही प्यायला तयार होतात. म्हणजे विचार करा की तुमच्या मताची ताकद काय आहे.
आणि ही ताकद ज्या दिवशी तुम्ही ओळखणार ना, बरोबर, तुम्हाला सत्तेत जाण्यापासून कोणी रोखणार नाही, कोणी रोखणार नाही. यासाठी सत्तेत जायचं असेल तर भावनिक होऊन चालत नाही, घोषणा देऊन चालत नाही, शमीबाताई तुम आगे बढो नाही. त्यासाठी गल्लीतलं वाड्यातलं मत तुम्हाला काढावं लागेल. तुमच्या बूथ कमिट्या सज्ज कराव्या लागतील. जोपर्यंत वाड्यातलं मतदान होणार नाही तोपर्यंत तरुणांनी तेथून हट्टा कामा नये, बरोबर. रात्रीचं मुळीच हट्टा कामा नये. शेकोटा पेटवा, तिथं थांबा. काय काम आहे भाऊ वाड्यात, 5 वर्षात आला नाही, बरोबर आहे. आणि जो भाऊ जो बहीण तुम्हाला सांगेल की ही आपली कामं करतात, काहीच काम करत नाही. ही कामं कोणती करतात हे बामणच्या प्रकरणात तुम्ही पाहिलेलं आहे. बामणच्या प्रकरणात तुम्ही सर्व अनुभवलेलं आहे. आणि यापासूनही जर तुम्ही धडा घ्यायला तयार नसाल तर यापेक्षाही भयंकर परिस्थिती ही तुमच्यावर येईल. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यांना फरक नाही. संघर्ष तिच्या पाचीला पोचलाय. शमीबा पहिल्यांदा बामणच्या प्रकरणामध्ये उतरलेली आहे का? पहिल्यांदा आंदोलन नाही. तो तिचा पिंड आहे. ती पदावर असो, सत्तेत असो वा नसो, बरोबर आहे. तिची एक ताकद आहे आणि तिच्या मागे एवढी सक्षम ताकद मागे उभी आहे. तुमच्या समोर शेजारीच बसलेली आहे. मी तुम्हाला अगोदरच बोललो, हे कल भी आंबेडकरचं डरते ते, हे आज भी आंबेडकरचं डरते. त्याची हिंमत नाही. म्हणून हे आता वळ्यात घुसणार नाही. घुसतील कोण? स्वकीय. आणि अशा सूर्याजी पिसाळांना त्यांचा गडेलोट केल्याशिवाय आता आपल्याला सत्तेत जाता येणार नाही. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. खास करून तरुण त्यांची भूमिका बजावतात. समोर महिला बसलेल्या आहेत. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तो 3 इडियट बॉस बघण्यापेक्षा काहीतरी वेगळं करा, बरोबर आहे. तुमचं स्वतःचं मत आणि तुम्ही स्वतःशी जरी ठरवलं की मी 5 मतं काढेल, किती मतं? 5 मतं मी काढेल, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. हेच माझं येणाऱ्या 6 डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन असेल. तेवढी 5 मतं काढा, नैतिकता धरा आणि शमीबाताईला विधानसभेत पाठवा. जर काहीही नसताना ती तुमच्याशी भांडते तर विचार करा मित्रांनो, ताकद आल्यानंतर काय होईल. यांच्याकडे ताकद दिली की रात्री 1:30 वाजेला कोणाचा फोन येतो? 18 वाजता दंगल झाली, 1:30 वाजेला कोणाचा फोन जातो? रात्री 2 वाजेचा कोणाला फोन जातो? तुमचीच ताकद घ्यायची आणि तुमच्याच विरोधात वापरायची. हे बंद करा, हे बंद करा. आपल्याकडे आहे. चिनावड असेल, अठरावर असेल, भालोद असेल, सांगवी असेल, निंबोडा असेल, ही प्रस्थापित तुमचीच मतं घेता आणि तुमच्याच विरोधात ते अधिकार आहे. कारण व्यवस्था यांच्याकडे आहे. जे पोलीस प्रशासन तुमच्याकडे येताना 10 वेळेस विचार करते, त्यांच्यासोबत माना खाली घालून बसते. का? कारण सत्ता त्यांच्या हातात आहे, सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. त्या सत्तेचा वापर हा तुम्हाला लढवण्यासाठी केला जातो. आता तुम्ही तुमच्या मताच्या माध्यमातून यांना लढवा, हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. आंबेडकर ही जी ताकद आहे, ही भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेच असेल की एका शब्दावरती सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला शब्द आणि अख्खा महाराष्ट्र बंद, ही ताकद तिथूनच निर्माण होते आणि तिथून आम्हाला मिळते. त्यासोबत आमच्या फ्रँड नेत्या, माझ्या मार्गदर्शिका, या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा तथा राज्य कार्यकारिणी सदस्य आणि रावेर विधानसभा उमेदवार आदरणीय शमीबाताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम 20,000 वर्षापूर्वी जनसम्यक समांत क्रांतीचा नारा देत तिथल्या वैदिक, मनुवादी आणि वर्णवादी व्यवस्थेला अगदी मुळासकट कुठाराघात केला आणि खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी मानवतावादी धम्मविचारांची
एक सम्यक समांतर क्रांती उभी केली तो तुम्हा आम्हा सर्वांचा परम कल्याण मित्र परम कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध. त्याच भगवान तथागत गौतम बुद्धाच्या लोकानुनयाच्या अर्थात जनतेचं कल्याण झालं पाहिजे आणि जनतेला खऱ्या अर्थानं तिचे हक्क अधिकार मिळाले पाहिजे, यासाठी ज्यांनी स्वराज्याचा संकल्प केला व स्वराज्याची शपथ घेतली असे लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि ज्यानं आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत खऱ्या अर्थानं इथल्या जल, जंगल, नदी, जिवंत आणि मृत अशा प्रत्येक गोष्टीचा, निर्जीव आणि सजीव अशा प्रत्येक गोष्टीचा खऱ्या अर्थानं विचार करत खऱ्या अर्थानं देश म्हणून आणि त्या देशावर असलेल्या जिवंत माणसांचे अधिकार म्हणून लोकशाहीची एक यंत्रणा उभी केली आणि 395 कलमी मानव मुक्तीचा जाहीरनामा लिहिला. तो तुम्हा आणि तमाम भारतीयांचा बाप म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना माझं विनम्र अभिवादन. आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रावेर यावल विधानसभेमध्ये आज वंचित बहुजनांचे बुलंद युवा आवाज असलेले आमचे युवा नेते, आमचे बंधू आदरणीय सुजातभाई आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा फैजपूर शहरातला आणि रावेर विधानसभा क्षेत्रातला हा पहिला जाहीर कार्यक्रम. या जाहीर कार्यक्रमामध्ये देखील आम्ही तुमच्या हक्काची आणि तुमच्याच अधिकाराची भूमिका घेऊन तुम्हाला सोबतीने उभं राहण्यासाठीच एक खुलं निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहोत. आणि म्हणूनच हा कार्यक्रम फक्त मला निवडणूक लढायची आहे म्हणून मग मी निवडणुकीत काय काय तुम्हाला इतर ज्या गाजराच्या पुंग्या वाजतात तशा गाजराच्या पुंग्या न देता खऱ्या अर्थानं हक्क अधिकाराची भूमिका कशा पद्धतीने बजावली गेली पाहिजे आणि नेमकं आमची भूमिका काय यासाठी SC ST OBC आणि मुस्लिम युवा महासंवाद सभेचं आयोजन आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. विचार मंचावर उपस्थित आमचे बंधू आदरणीय चेतनदादा गांगुर्डे, आदरणीय महासचिव योगेश दादा तायडे, त्यासोबतच आदरणीय युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार, रफिकबाई असतील, सचिनबाई सुरवाडे असतील, मुश्ताकबाई शेख असतील, भगवान भाऊ मेघे, नानाभाऊ संन्यास, राजेश भाऊ गवळी, राजेंद्र अवसरमल दादा, त्यासोबतच मला सातत्याने सहकार्य करणारी आमची आदिवासी वाघीण हसीनाताई तडवी. स्टेजवर बसायला आवडत नाही कारण काही लोकांना नेहमी आम्ही पडद्या मागूनच काम करू, आम्हाला खुर्च्या नकोयत अशा पद्धतीची एक तिची वृत्ती आहे आणि म्हणून ते अजूनही तिचं असलेलं एक सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला होता की आदिवासी खोटं बोलत नाही. आमच्या हसीनाताईकडे पाहिलं तर कळतं की तिचं नैसर्गिक तिचं जे आपण म्हणतो ना की ऑर्गॅनिक नेचर असलेलं हसीनाताईच्या मागे रावेर यावल तालुक्यातल्या 10,000 आदिवासी महिलांच्या संघटनेची नेता कोपऱ्यात खुर्ची धरून बसते. हे आहे आमचं सर्वसामान्यत्व आणि या सर्वसामान्यांच्या अधिकारांसाठी खऱ्या अर्थानं त्यांचे हक्क आणि अधिकार आणि ते ज्यांच्यासाठी संघर्ष करत आहेत त्यासाठी असलेली ही राजकीय भूमिका जी वंचित बहुजन आघाडी निभावते. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रावेर विधानसभेसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या सामाजिक दृष्ट्या अति अल्पसंख्याक म्हणून देखील म्हणता येणार नाही कारण काउंटेबिलिटी करत असताना बँकेच्या हिशोबामध्ये डॉट डॉट केल्यानंतर जे झिरो किंवा एखादा आकडा आला तर त्याला हिशोबात धरला जात नाही. अशा समुदायातून मी सामाजिक पातळीवर येते. त्या ठिकाणी असलेल्या कांजणे आणि पारलिंगी समुदायातून मला दिलेली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली उमेदवारी ही महाराष्ट्राच्या 64 वर्षाच्या राजकारणामध्ये स्वतःची छाती पुरोगामी फुले शाहू आंबेडकरी आणि आम्ही संविधानवादी आहोत अशा पद्धतीने म्हणत छात्या ठोकून घेणाऱ्यांना हा निर्णय घेता आला नाही कारण यांचे पाय पोकळ आहेत. हे फक्त निवडणुकांच्या काळापुरतं नाहीतर स्वतःच्या अंगावर ओंगडे यायला लागलं यांना मग फुले शाहू आंबेडकर आणि भारतीय संविधान आठवतं. पण मला उमेदवारी जी दिली गेली आहे ती राजगृहाच्या वैचारिक भूमिकेतून खऱ्या अर्थानं गेल्या 40 वर्षापासून जे सातत्यानं एक संघर्षाचं इथे अविरत
रथ जो चालत आलेला आहे, इथल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला इथल्या लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं अधिकार मिळाला पाहिजे असं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला उमेदवारी देत माझ्यासारख्या समुदायातील व्यक्तीला देखील इथल्या लोकशाहीमध्ये सहभागितेचा तितकाच अधिकार आहे आणि मी देखील या देशाची नागरिक आहे. यातून माझा सन्मान, स्वाभिमान आणि माझ्या समुदायाचा आत्मसन्मान जागा केला आहे. म्हणून सर्वप्रथम मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे माझ्या संपूर्ण समुदायाचे प्रतिनिधी आणि त्या वंचित उपेक्षित घटकाची की ज्याची आजपर्यंत इथे प्रस्थापितांनी दखल घेतली नाहीये, पण त्याची दखल घेत खऱ्या अर्थानं लोकशाही ही सर्वांसाठी आहे ही जी बाबासाहेबांनी दिलेली भूमिका आहे त्याला घेऊन मला दिलेली जी उमेदवारी आहे त्यासाठी मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे शतशः आजन्म ऋणी राहील आणि मनस्वी आभार व्यक्त करते. भावांनो आणि बहिणींनो, मी ज्या जागेवर उभी आहे ना सुजातबाई, या जागेचा किस्सा खूप रंजक आहे. इथून मागच्या गोळीत गेले आडव्या गल्लीला पोस्ट ऑफिस आहे, आता तिथून बंद झालं. इथे मार्केटमध्ये ज्यांची दुकान आहेत ते मला अगदी लहानपणापासून ओळखतात, कारण माझं हे नेटिव्ह प्लेस आहे. मी इथे मागच्या गल्लीतच राहायचे. इथे अजूनही एक दुर्गोत्सव साजरा होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात होतो. तर आदरणीय संजय भाऊ ब्राह्मणे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं शब्दशः या ठिकाणी स्वागत करते की त्यांनी या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. त्यासोबतच आमचे जिल्हा सचिव आदरणीय विश्वनाथजी मोरे आहेत, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष दिलीपभाऊ पोहेकर आहेत आणि आमचे ज्येष्ठ नेते गवई दादा देखील त्यांच्यासोबत आहेत. सो किस्सा मी किस्सा सांगता सांगता राहिले. मी ज्या जागेवर आज उभी आहे तर माझ्यातल्या बाईपणाला म्हणजे माझ्यातल्या जेंडर आयडेंटिटीला खोलत असताना आता किती जणांना कळेल आय डोंट नो, पण या ठिकाणी एक सामूहिक दुर्गोत्सव साजरा होतो आणि या दुर्गोत्सवामध्ये याच ठिकाणच्या स्टेजवर मी माझ्या शालेय आयुष्यामध्ये अंगावर साडी घालून इथे लावण्या सादर केलेल्या आहेत आणि याच ठिकाणावरून मी माझ्या आमदारकीच्या उमेदवारीचं भाषण देखील करते. ही माझ्यासाठी प्राऊड फील करणारी गोष्ट, ही माझ्यासाठी प्राऊड फील करणारी गोष्ट. कारण या संपूर्ण प्रवासामध्ये मी एक गोष्ट अनुभवली आहे की सामाजिक पातळीवर तुम्ही करत असलेला संघर्ष आणि राजकीय पातळीवर तुम्ही घेतलेल्या भूमिका, या भूमिकांमधून खऱ्या अर्थानं आपण ज्या सामाजिक न्यायाची अपेक्षा करतो त्या सामाजिक न्यायाला धरून असलेल्या भूमिकांना धरून वंचित बहुजन आघाडीची ही राजकीय लढाई. मी विद्वत्तापूर्ण भाषण देणार नाही, त्याच्यासाठी दुसरे प्लॅटफॉर्म असतात. ज्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये मी उभी आहे, या विधानसभा क्षेत्रामध्ये जे राजकारण चालतं, या इथल्या राजकारणामध्ये आलटून पालटून सत्तांची वाटणी होते. कधी काँग्रेसच्या दारात वाया सावदा मधल्या रस्त्याने खेरोदा सत्ता जाते. जर खेरोदकरांना कंटाळा आला तर इकडून वाया सांगवी मार्गे ती भानोदकरांकडे जाते. आता अचानकच एक आले, आमच्याकडे एक भांडेवाले दादा आले. भांडेवाले दादा सरकारी योजनेतले भांडे स्वतःच्या नावावर वाटतायत आणि आता भांडेवाले दादांनी पण याच्यात राजकीय एंट्री केली. पण हे सगळं करत असताना मग ते भांडेवाले दादा असोत की मग एकीकडे काँग्रेस, या काँग्रेसवाल्यांचं एक खूप वैशिष्ट्य आहे. हे एकीकडे म्हणतात आम्हाला लोकशाही वाचवायची आहे, आम्हाला या देशातलं संविधान वाचवायचंय. आता लोकशाही वाचवायची तर लोकशाहीच्या नावावर अतिशय जोरदार घराणेशाही टिकवण्याचं आणि घराणेशाहीच्या नावावर भांडवल टिकवण्याचं काम काँग्रेसवाल्यांनी जितक्या जोरात केलं तितकं कुणीच करत नाही. भारतीय जनता पार्टीवाले बिचारे नंतर आले, अभी 40 साल पहिले. पण 40 साल पहिले आहे तर ते म्हणतात ना की तुमचं बघून बघून शिकलो. या काँग्रेसवाल्यांचं बघून बघून भारतीय जनता पार्टीवाले पण तेच शिकले. आमची राजकीय लढाई भारतीय जनता पार्टी सोबत उघड आहे. भारतीय जनता पार्टी आमची राजकीय शत्रू आहे, ती आमची वैचारिक शत्रू आहे. ती सामाजिक दृष्ट्या ज्या भूमिका मांडते त्यांच्याशी देखील आमचा उघड विरोध आहे. कारण भारतीय जनता पार्टीचं असलेलं राजकारण ज्या संघवादी आणि मनुवादी ब्राह्मण्यवादी विचारातून येतं, तो संघवादी ब्राह्मण्यवादी आणि मनुवादी विचार इथे सामाजिक पातळीवर सातत्याने आमच्या SC ST OBC इथे असलेल्या मुस्लिम अल्पसंख्याक समुदायाला केवळ गुलाम आणि गुलाम करण्याची यंत्रणा राबवतं. या यंत्रणेचा आम्ही विरोध करतो आणि तो निधड्या छातीने करतो आणि त्यांना खुलेपणाने भेटतो. पण काँग्रेसवाले पण काही अगदीच धुतल्या तांदळासारखे नाही. काँग्रेसवाले पण धुतल्या तांदळासारखे नाही. म्हणजे आतापर्यंत
हिंदुत्वाच्या नावावर एक सिलेक्टेड 15% वोट बँक आपली कलेक्ट करणारे भारतीय जनता पार्टीवाले आणि एकीकडं इथं असलेल्या आदिवासी, इथे असलेल्या अनुसूचित जाती जमातीमध्ये, मग त्यामध्ये बौद्ध येतात, मातंग येतात, साळी, माळी, तेली, कोळी, कुंभार, चांभार, मातंग, पावरा, भील, बारेला अशा पद्धतीने असलेले जे ओबीसी असतील, आदिवासी असतील, इथे असलेले मुस्लिम असतील, यांना भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करून किंवा मग या भारतीय जनता पार्टीवाल्यांच्या हिंदुत्वाची भीती दाखवून स्वतःची राजकीय पोळी शेकून घराणेशाहीला मोठं करणारे काँग्रेसवाले काही धुतल्या तांदळाचे नाहीत, ते देखील आम्हाला फसवतच आलेले आहेत. कारण ज्यावेळी आमच्यावर घटना प्रसंग उभे राहतात त्यावेळी आमच्या बाजूने बोलायला उभे राहत नाही. यासाठी इतिहासाची पानं उघडून बघा. अगदी मग तुम्हाला दिसेल खैरलांजी पासून तर परवा माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये झालेल्या बामणोदची घटना बघा, इथपर्यंतच्या सगळ्याच घटनांमध्ये हे सगळे आदरणीय बाळासाहेब म्हणतात सापनाथवर नागनाथ. आता सापात आणि नागात फरक आहे बरं. साप चावला तर माणूस 2 मिनिटांनी वरतो पाण्याचा घोड घेऊन, पण नाग चावलं तर काय होतंय, पटकन तिथल्या तिथं खपतो. आता हे सापनाथ आणि नागनाथ हे एकच आहे. आता कुणाला धरणार आणि कुणाला सोडणार, का यांच्या काळात जाऊन पडणार. आतापर्यंत फक्त आणि फक्त दिशाभूल करायची, स्वतःची घरं भरायची आणि आमची पोरं उपाशी मारायची, अशा पद्धतीचं राजकारण या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये होत आलेलं आहे. काय नाही रावेर यावल तालुक्यामध्ये, एकीकडे समृद्ध सातपुडा, एकीकडून वाहणारी तापी, एकीकडून वाहणारी गिरणा, इकडून असलेलं पूर्णेचं खोरं, 200 वर्षाचा केळी बेल्टचा इतिहास आणि याच बेल्ट मध्ये राहणारा इथे असलेला आदिवासी असतील, इथे असलेल्या आदिवासींमध्ये तडवी असतील, मग भिल्ल असतील, मग पावरा असतील, या ठिकाणी राहणारे मायक्रो ओबीसी, त्यामध्ये साळी येतात, माळी येतात, तेली येतात, कोळी येतात, कुंभार येतात, अशा अनेक वर्ग येतात. याच ठिकाणी राहत असलेले मुस्लिम असतील, या सगळ्या घटकांच्या इथे असलेला केळीचा उत्पादक असेल तर केळीच्या मजुरीवर स्वतःच्या पोटाची गुजराण करणारा 1, 2, 3, 2-5 हजार नाही तर तब्बल 2.25 लाख केळीचा मजूर या ठिकाणी राहतो. की तो 2.25 लाख केळीचा मजूर काय करतो, दुसऱ्याच्या बांधावर केळीचे घड व्हायला जातो. त्याला सिक्युरिटी आहे. कधी वाटलं 40 वर्षात एकीकडे 2 टर्म, एकीकडे 3 टर्म, एक तर होते की नाही, एकीकडे 2 टर्म सत्ता गेली, एकीकडे 2 टर्म सत्ता गेली, आलटून पालटून वाटून घेतले. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सत्तेचाच विचार करत असताना कधी इथल्या श्रमिकांच्या प्रश्नांवर बोलावं असं वाटलं नाही. 2.25 लाख असलेला केळी मजूर, हा केळी मजूर आहे कोण? हाय आमचा तडवी बांधव, हाय आमचा बौद्ध बांधव, हाय आमचा मातंग बांधव, हाय आमचा भिल्ल बांधव, हाय आमचा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेला मुस्लिम बांधव, हाय आमचा कष्टकरी आणि हा श्रमिक. याच्याकडे पिढ्याने पिढ्या स्वतःच ना जमीन आहे, जुमला आहे, ना जायदाद आहे. तो दुसऱ्याच्या शेताच्या बांधावर जाईल तर संध्याकाळी त्याच्या घरातली चूल पेटेल, त्याच्या घरातली पोरं बाळा भाकरी खातील. त्याला त्याच्या आयुष्याची आणि त्याच्या लाईफच्या सिक्युरिटीची शाश्वती देण्याचं धाडस ना इथल्या काँग्रेसवाल्यांनी केलं, ना इथल्या बीजेपी वाल्यांनी केलं. आयात दादाचा तर प्रश्नच निर्माण होत नाही. आया राम गया राम पिछले साल आए थे, अब नए नए खेल रहे, बाद में पता क्या दिखेंगे. या केळी मजुरांच्या प्रश्नांच्या संदर्भात यातल्या विशेष म्हणजे 70% महिला आहेत. केळीच्या बांधावर घड व्हायला जाणाऱ्या, झाडापासून घड कापून डोक्यावर त्या वाहतुकीच्या गाडीपर्यंत आणणाऱ्या कोण आहेत? तर 70% माझ्या माता भगिनी आहेत. या माता भगिनींचा वयाचा आकडा जर काढला तर वयाच्या 16व्या वर्षापासून तर 70व्या वर्षापर्यंत पाठीच्या मणक्यात गॅप होत नाही तोपर्यंत केळीचा घड व्हायला ही माझी माय माऊली, माझी माय बहीण जाते. यांच्यासाठी आरोग्य विमा नावाची सुविधा उभी केली नाही. गेल्या 5 वर्षातले आकडे मी पेपरातल्या कात्रणासहित देईल की गेल्या 5 वर्षात 322 छोटे मोठे अपघात केळी कामगारांसोबत झाले. लॉकडाऊनच्या भर काळामध्ये किनगावच्या नाक्यावर गाडी पलटली होती भर वाहतुकीची. आमच्या 13 केळी मजूर बांधवांचा भीषण अपघातात जीव गेला होता. हे माझ्या तडवी बांधव होते. यांच्याविषयी कधी विम्याची सुविधा होती का? याच्याविषयी काय करता येईल याच्याविषयी कधी बोललं गेलं नाही. बोललं गेलं. मी या स्टेजवरून तुम्हाला जाहीरपणे सांगते की हो,
पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसतोड कामगारांच्या संदर्भामध्ये ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्यात आलं। ऊसतोडीचा आपल्याकडे कारखाना होता, तो यांनी आपसात खुर्चीचं राजकारण करून बंद पाडला तर पाडला। तिथे ज्यांच्या हाडाचं पाणी झालं त्या कर्मचाऱ्यांचा पैसा अडकलेला आणि पगार अजून पण दिला नाही। मी कारखाना कामगाराचीच पोरगी आहे, माझ्या बापाचाही पैसा अडकला, पण कारखान्याच्या नावावर ज्यांनी मला खाल्ल्या त्या अजूनही गुबगुबीत आहेत। आणि अजून मला आतली एक बातमी आहे की अजूनही त्यांच्या गाड्यांमध्ये जे डिझेल वतलं जातं ना त्याची बिलं कारखान्याच्याच फाईलमध्ये वर्ग होत आहेत। हा म्हणजे एकीकडे कारखान्याचं कर्ज वाढवायचं, इकडे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांच्या पोरांनी मारायचं। त्याच मध्ये हा केळी मजूर, या केळी मजुरांच्या संदर्भामध्ये बोलत होते। या केळी मजुरांना ऊसतोड कामगारांच्या धर्तीवर केळी मजूर महामंडळ स्थापन करून त्यांना कामाच्या ठिकाणी जर कुठली दुर्घटना झाली त्यासाठी अपघात विमा, त्यांच्यासाठी आरोग्याचा विमा, त्यांच्या मुलांसाठी ऊसतोड मजुरांच्या मुलांना असते त्याच धर्तीवरची शिष्यवृत्ती, कामगार वसाहतीच्या माध्यमातून त्यांची मुडकी घरं ही चांगली झाली पाहिजे यासाठीच्या सुविधा, अशा वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन त्यांना सन्मानाने जगता आलं पाहिजे यासाठीची माझी राजकीय भूमिका आहे। मला निव्वळ राजकारण करायचं नाहीये, माझ्या 42 पिढ्यात कुणी राजकारण केलं नाही। अहो साधी ग्रामपंचायत लढले नाही, आमदारकी तो दिल्ली दूर आहे, पण ही राजकीय भूमिका निव्वळ प्रस्थापित राजकीयांसारखी राजकीय भूमिका नाहीये। आदरणीय बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय हा लोकशाहीचं सामाजिकीकरण, अर्थातच इथल्या सर्वसामान्यांचे हक्क आणि अधिकार ज्याची यंत्रणा भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यासाठी लोकप्रतिनिधित्वांना जबाबदारी देत करून घेतलेली आहे। त्यासाठी आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन सर्वसामान्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी एक जबाबदारी आणि आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी ही माझी उमेदवारी। प्रश्नांनी घेरलेला आहे। रावेर विधानसभेच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर रावेर यावल विधानसभेमध्ये विकास झालाच नाहीये, त्याच्यामुळे विकास कुठे दाखवायचा? भकास मात्र इतकं आहे की ते दाखवता नॅशनल जॉग्राफी वाल्याला बोलवलं तर सुपर 10 स्टार रँकिंग मध्ये 10 एपिसोडची डॉक्युमेंटरी तयार होऊ शकते। ते भकास पडलेला रावेर विधानसभा। सातपुड्यातल्या आदिवासींच्या जल जंगल जमिनाच्या संदर्भामध्ये 7 वर्ष सातत्याने काम करत असताना आलेला अनुभव, त्या ठिकाणी राहत असलेले आमचे तडवी, त्या ठिकाणी राहत असलेले आमचे पावरा, त्या ठिकाणी राहत असलेले आमचे भिल्ल आदिवासी बांधव, या आदिवासी बांधवांकडून त्यांच्या हक्काच्या जमिनीवर पेरून खाण्याचे हक्क जे काढून घेतले गेले आहेत सरकारच्या भांडवली धोरणामुळे, त्या ठिकाणी त्यांना लढत असताना इथला कुठलाही प्रस्थापित कसल्याही प्रकारची मदत करत नाही। उलट ज्यावेळी हक्क आणि अधिकारांच्या अंतिम निर्णयाची भूमिका येते त्यावेळी हे मागच्या दारांनी निरोप पाठवतात। प्रश्न सोडवू नका, पुढच्या पंचवार्षिकला मुद्दा राहणार नाही, यांच्याजवळ मत मागायला की आम्ही तुमची कामं करू। यांचे मुद्दे काय? गरीबाला गरीब ठेवायचं, तुमचे प्रश्न जैसे ते ठेवायचे, तुमचे प्रश्न जैसे ते ठेवले नाही तर मग दादा प्लस दादा, दादा प्लस दादा, बरं एक रिटायर दादा, एक इनकमिंग दादा, ठीक आहे, दादा प्लस दादा, ठीक आहे, आणि एक भाऊ आहे आणि अजून एक भाऊ आहे। तर यांना राजकारण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची संधी राहणार नाही, पण यांना आमच्या जीवावर फक्त राजकारण करू द्यायचं का की खऱ्या अर्थाने आमचे प्रश्न सोडवायचे? या बेल्टमध्ये हा बनाना बेल्ट आहे, याला 200 वर्षाचा समृद्ध इतिहास आहे। इथला केळीचा उत्पादन गेल्या अनेक वर्षापासून केळीच्या हमीभावासाठी भांडतोय भिडतोय, केळीला फळाचा दर्जा मिळावा यासाठी भांडतोय भिडतोय। शेतकऱ्यांचे आंदोलन येतात, शेतकऱ्यांचे मोर्चे निघतात, पण प्रस्थापित राजकारणी काय करतील? मोर्चात जातील, निवेदन घेतील, एक पेपरात फोटो चांगला येईल यासाठी स्वतःचे फोटोग्राफर सोबत नेलेलेच असतात, तो फोटो मग पत्रकारांना पाठवतील, खाली 4 ओळींची एक बातमी करून पण पाठवतील आणि फक्त दाखवतील काय? हो आम्ही संवेदनशील आहोत। ए बाबा, तुझ्या संवेदनशीलतेचं काय लोणचं घालू? तुझ्या संवेदनशीलतेने माझा प्रश्न सुटत का नाहीये? तू एवढ्याच संवेदनशील आहेस तर 40 वर्षामध्ये जैसे ते परिस्थिती का आहे? आदिवासींच्या जलजंगल जमिनीचा प्रश्न का सुटत नाही? का म्हणून वनदावे मंजूर होत नाहीत? अंडरपेचा बोगस भरती का थांबत नाही? तुमच्याच असलेल्या संस्थांमध्ये त्या ठिकाणी आमच्या आदिवासी युवकांची नोकर भरती झाली पाहिजे, पण आमच्याकडे खेड्यापाड्यात जर फिरलं तर आमच्या तडवी आणि पावरा तरुणांमध्ये खूप मुलं शिकलेली, ग्रॅज्युएट झालेली, डीएड झालेली, बीएड झालेली, अगदी गावागावात 2-5 तरी सापडतात, पण यांच्या संस्थांमधून खाली ते काय निघतात?
आम्हाला पात्र उमेदवार भेटत नाहीये, त्याच्या जागी जागा मोकळी ठेवता येत नाही म्हणून आम्ही दुसरा बनतो. आता हा दुसरा असतो कोण? दादाच्या आणि भाऊच्या वरी ग्लासात पाणी देणारा, सकाळ संध्याकाळ जाऊन हाजी हाजी करणारा, याचा कुणीतरी मामे भाऊ, आते भाऊ, काके भाऊ असा कुणीतरी असतो. आणि खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासींचा हक्क अधिकार जो त्यांना मिळाला पाहिजे तो मिळत नाही, तो अशा पद्धतीने हिसकावून घेतला जातोय. त्याच पद्धतीनं 1, 2, 3 मोठी शहरं आहेत. आपण ज्या शहरात आहोत हे मध्यवर्ती शहर आहे या विधानसभेचं. एकीकडे रावेर आहे जे एमपी बॉर्डरला लागून आहे, एकीकडे यावल आहे. तालुक्यांच्या गावांना तालुक्याची गावं म्हणता येतील का? अहो, त्यापेक्षा जर आपण कुठेतरी जवळपास गेलो तर आपल्याला एखादं चांगलं डेव्हलप खेड तरी पाहायला मिळेल. मॉडेल खेडे असतात यांची, हे मॉडेल खेड तरी डेव्हलप झालेलं असतं ते पाहायला मिळतं. पण त्या ठिकाणी ना शहरांचा विकास केला, ना शहरांच्या समस्या सोडवल्या, ना शहरातल्या खऱ्या अर्थाने ज्या असतात मूलभूत पायाभूत सुविधा, नागरी सुविधा त्या सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. 3 जागांवरची MIDCची जमीन कुणाच्या घशात गेली का म्हणून रावेर यावल विधानसभेतला लाखोच्या जवळपास जाणारा सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा जो आकडा आहे तो आकडा जैसे ते बेरोजगारच ठेवण्यात आला. त्यांच्यासाठी का म्हणून उद्योगाची प्रक्रिया उभारण्यात आली नाहीये. मी या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगते की मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर असलेलं रावेर आणि त्या ठिकाणाहून होत असलेली केळीची आयात आणि निर्यात आणि त्यासोबतच आमचा असलेला केळीचा बेल्ट, या ठिकाणी जर केळीवर आधारित उत्पाद प्रक्रिया सुरू केली तर आमच्या लाखभर तरुणांना रोजगार मिळू शकतो. त्यांना पुण्या मुंबईत जाऊन विस्थापितासारखं जगणं जगावं लागू शकत नाही. यासाठी मी बांधलेला आहे की रावेर असेल, यावल असेल, फैजपूर असेल, या ठिकाणी मध्यवर्ती केळी आधारित उत्पाद प्रक्रिया, केळीवर आधारित उद्योग प्रक्रिया केंद्र सुरू व्हावी. त्यामुळे केळीच्या उत्पादकाला देखील न्याय मिळेल, केळीच्या मजुराला देखील न्याय मिळेल आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला सक्षम रोजगार देखील मिळेल. हे आमचं विजन आहे. यासाठी माझी होती. मला वसा नाही वारसा नाही बरं की मी तुम्हाला पोस्टर दाखवू शकेल है की नाही. मी दौरे बिवरे काढू शकत नाही. मला वसा वारसा नाही की 40-50 वर्षापूर्वी माझ्या आजा पंजानं काय केलं होतं आणि आता आजा पंजानी केलं होतं तर केलं होतं, त्याच्यात मी काय केलं होतं असं सांगता आलं पाहिजे. वसा आणि वारशाच्या नावावर मतांचा जोगवा वागायला मी तुमच्या समोर उभी राहणार नाही. पण एका भूमिकेवर ठाम आहे की तुमच्याकडे मी तुमच्या मताचा अधिकार माझ्याकडे तुम्ही जबाबदारीने सोपवलात तर मी माझ्या कर्तव्यात कसूर सोडणार नाही. मी तुम्हाला तुमच्या मताचा अधिकार मागते आहे की तुमचा अधिकार तुम्ही मला सोपवा, मी माझ्या जबाबदारीतून परावृत्त होणार नाही. आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कायम बांधले होते. मी यापूर्वीही होते. गेल्या 15 वर्षापासून 2007 सालापासून पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत असताना या क्षणालाही माझी भूमिका कार्यकर्तीच आहे आणि ती मरेपर्यंत कार्यकर्ती म्हणून राहणार आहे. कारण मला नेता व्हायचं नाहीये, मला पुढारी व्हायचं नाहीये. मी कार्यकर्ती आहे जनसामान्यांची. मला कार्यकर्ती राहायचं आहे आंबेडकरी विचारांची. इथल्या फुले, शाहू, आंबेडकरी आणि भारतीय संविधानवादी विचारांची कार्यकर्ती, न्याय हक्कासाठी लढणारी कार्यकर्ती. पण केवळ रस्त्यावरच्या संघर्षाने प्रश्न सुटत नाहीत हे मागच्या 15 वर्षाच्या अनुभवातून शिकले आणि म्हणून राजकीय भूमिका घेत मी ज्यांच्या खऱ्या अर्थाने राजकीय भूमिका या सामाजिक विकासासोबत लोकशाहीच्या सामाजिकीकरणाच्या आहे असे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना माझे सर्व आजन्म नेता मानून मी त्या भूमिकांना घेऊन रस्त्यात उतरतो. आणि या भूमिकांना घेऊनच मला तुमची कार्यकर्ती म्हणून मुंबईला जायचंय. तुमच्या गल्लीत यायचं, तुमचे प्रश्न समजून घ्यायचे, तुमच्या अडचणी समजून घ्यायच्या, त्याच्यावर योजनांचा ढीग आहे. आदिवासी विकास विभाग नावाचा भाग आहे, सामाजिक न्याय विभाग नावाचा भाग आहे, मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळ नावाचा भाग आहे. इथे असलेल्या आदिवासींसाठी असतील, इथे असलेल्या शेड्यूल कास्ट साठी असतील, इथे असलेल्या ओबीसींसाठी असतील, इथे असलेल्या मुस्लिम बांधवांसाठी असतील, योजनाच योजना आहेत. पण त्याच्यावर खऱ्या अर्थानं काम करत नाहीये कुणी आणि खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत ते येऊ देखील दिलं जात नाहीये आणि ते पोहोचवण्याची जबाबदारी म्हणून माझी उमेदवारी की तुमचा विकास खऱ्या अर्थानं झाला पाहिजे. आता हे सगळं करत असताना उमेदवारी जाहीर झाली बाई, त्यानंतर एक अफवांचं पीक आलंय आमच्या रावेर विधानसभा क्षेत्र. अफवांचं पीक आलंय. गेल्या 2 दिवसापूर्वी अफवा उडाली आहे शबीबा ताईनं मध्ये 10 लाखाची गाडी मुक्ती. मला घाबच कुठला ऐकलाय
मी 10 लाखाची गाडी बुक केली. मी पटकन फोन पे वर गेले आणि माझा बॅलन्स चेक केला. त्याच्यावर होतं 67 रुपये 5 पैसे. अगं बाई, 67 रुपये 5 पैसे असलेली मी बाई, जी माझ्या खात्यावर कालची सेव्हिंगची रक्कम आहे शिल्लक खर्च केल्यानंतर, त्याच्या ती बाई 10 लाख रुपयाची गाडी कुठून बुक करणार? अहो मला गरज नाही. मी समाजाला, माझ्या तत्वांना, माझ्या मूल्यांना गहाण ठेवून मला पैसा कमवायचा नाही, मी कमावणार नाही, त्यासाठी मी भक्कम आहे. मी जर माझा पारंपरिक भिक्षुकीचा व्यवसाय करायचा ठरवलं तर मी तुमच्या समोर हात पसरल्यानंतर तुम्ही माझ्या हातात रुपया दिल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. हे पुढे जाऊ शकत, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मला गरज नाहीये की कुणाच्या 10 लाखाच्या गाडीची, कोणाच्या 5 पैशाच्या अभिषेकची. अशा पद्धतीचं घाणेरड्या आरोपांचं राजकारण करणाऱ्यांना मी खुलं आवाहन पण करते. ही पहिलीच जाहीर सभा आहे, ही पहिलीच जाहीर सभा आहे. अभी तो रण मैदान बाकी है. न जाने क्या का अफवा का भाव उडेगा. उडवा. मला छान वाटलं पण की यांना बरं वाटतंय, म्हणजे माझी तेवढी क्रेडिट आहे की मी 10 लाखाची गाडी घेऊ शकते भविष्यात. पण ही 10 लाखाची गाडी घेण्यासाठी मला माझी तत्वमूल्य गहाण ठेवण्याची गरज नाहीये. समाजाच्या नावावर आणि सामाजिकतेच्या नावावर पैसा कमवण्याची माझी कधी भूमिका नाहीये आणि नसणार आहे. मला त्याची गरज नाहीये. अजून एक प्रश्न. माझी आर्थिक परिस्थिती खूप तोलामोलाची, माझी आर्थिक परिस्थिती खूप तोलामोलाची आहे. मी क्राऊड फंडिंगवर काम करून पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून गेल्या 15 वर्षापासून काम करते. गेल्या 15 वर्षापासून मला चळवळीतल्या साथींनीच जगवलंय आणि तेच जगवतात आणि लढायला देखील त्यांनीच ते शिकवलंय आणि लढायला देखील तेच मला आता मदत करतात. विरोधकांच्या आपसात चर्चा चालल्या आहेत. काही काही ठिकाणी माणसं पाठवून, अरे ती 1-1 रुपया मागते, ती निवडणूक लढवते कशी? ए बाबा, रुपया मागते, निवडणूक लढवते कशी? तर निवडणूक लढवण्यासाठी पैसा लागतो. हा जो समज तयार करून ठेवलाय ना, तो तुमचं भागभांडवल जिवंत करून ठेवायला ठेवलाय तुम्ही. निवडणुकीसाठी पैसा लागतो, या गैरसमजात राहू नका. निवडणुकीसाठी तुमच्याकडे प्रचंड मनी पॉवर असेल, माझ्याकडे माणसांची पॉवर आहे. रावेरपासून तर फैजपूर पर्यंत आत्ताही खुर्च्यांवर बसून राहिलेले आणि सकाळी 200 टू व्हीलर घेऊन मागं फिरत असलेले ही जे सगळे आलेले माझे साथी होते, हे जे माझे समाज बांधव होते, हे जे माझे युवा साथी होते, एकाच्याही गाडीत मी पेट्रोल वतलेलं नाही. दादा, तुला जर हँडबिल वाटायचं असेल तर 300 रुपयानं माणसं लावतो. मी एकाच्या मी गाडीत पेट्रोल वतलं नाही. वतलं का रे? भाकर खाऊ घातली, संध्याकाळी मोकळ शिजवला असं सांगितलं. मग आता तुम्ही काय करणार आहात सभा झाल्यानंतर? बरोबर झालं. ए दादा, जो कोणी असेल ना, मी 1 रुपया मागते, निवडणूक कशी लढते असा प्रश्न विचारणाऱ्यांना किंवा अशा पद्धतीच्या चर्चा करणाऱ्यांना, तर तुमच्याकडे धनशक्ती प्रचंड असेल, माझ्याकडे ही जनशक्ती आहे, जे रस्त्यावरच्या संघर्षातून माझ्यासोबत कायम उभी राहते आणि कायम उभी राहणार आहे. या जनशक्तीच्या जोरावर जनतेच्या अधिकारांची लढाई आणि खऱ्या अर्थाने इथल्या लोकशाहीमध्ये असलेली आमची हिस्सेदारी, यासाठी आम्ही तुमची मक्तेदारी आणि घराणेशाही मोडीत काढण्यासाठी ही माझी राजकीय लढाई. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की गेल्या काही दिवसापूर्वी, अर्थातच 8 तारखेला बामणोद या गावामध्ये एक प्रचंड वाईट अशी घटना घडली. या घटनेमध्ये नेहमीप्रमाणे ते काही आम्हाला नवीन नाहीये, कारण इथे असलेले प्रस्थापिला म्हटले की हे सापनाथ और नागनाथ है. तर हे सापनाथ आणि नागनाथ आतापर्यंत हे पडद्यामागे लपून होते. 8 तारखेच्या घटनेने एक फार बरं झालं, म्हणजे ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत लढायला भिडायला त्यांची शमीबाताई कायम तयार आणि इथे उभी आहे. बाकीचं सगळं काय ते बघून घेऊ. पण या घटनेने एक गोष्ट खूप चांगली झाली की आमच्या डोळ्यासमोर आम्हाला सापनाथ आणि नागनाथ कोण आहेत हे आम्हाला उघड उघड दिसलं. सापनाथ आणि नागनाथ कोण आहेत हे आम्हाला उघड उघड दिसलं. हे तेच आहेत जे तुमच्या गल्लीत बोळांमध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी आले होते, ज्यांना काल माझ्या सांगलीतल्या सच्चा क्रांती साथींनी भर चौकात घेराव घालून प्रश्न विचारला, कुठं लपला होता. आमचे सागर भाऊ असतील,
आमचे कुलभूषण भाऊ असतील, आमचे आकाश भाऊ असतील, आमचे धीरज भाऊ असतील, यांनी भर चौकात या मक्तेदारांना प्रश्न विचारला की आमच्या मतांवर आतापर्यंत तुम्ही स्वतःची घरं भरत आलात, आमच्यावर ज्यावेळी बितली त्यावेळी तुम्ही कुठं गेला होतात, तुम्ही तर निवेदन द्यायला गेला होतात की आमच्यावरचे असलेले गुन्हे कायम ठेवा आणि तिकडे असलेले गुन्हे काढा. एक तर दोन गोष्टी स्पष्ट करतो. बामणोद मध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भाने आमची असलेली कायदेशीर प्रशासनासोबतची लढाई ही आमची प्रशासनाच्या अन्यायाविरोधात आहे. आमची ती लढाई कुठल्याही समाजासोबत, धर्मासोबत किंवा व्यक्तिविशेषासोबत नाहीये, नव्हतीये. कारण आंबेडकरी विचारांची ही शिकवण नाही की व्यक्ती द्वेष करावा, विचार द्वेष करावा किंवा कुठल्या धर्माचा द्वेष करावा. आम्ही समतेचे पाईक आहोत. पण एकीकडे बुरखा पांघरलेल्यांचे बुरखे टाराटारा फाटले त्या दिवशी, तर या बुरखा पांघरलेल्यांना पण आम्हाला हिशोब विचारायचा. आणि हिशोब कसा विचारायचा आहे? हिशोब विचारण्याची ही नामी संधी आहे. या संधीमध्ये फक्त इथेच नाही, महाराष्ट्रभरात होते. ज्या दिवशी आम्ही बामणोदच्या आंदोलनाला घेऊन 18 एमच्या पावसामध्ये, आमच्या माया बहिणी भर पावसामध्ये 12 किलोमीटर चालत जात होत्या, त्याच दिवशीची संध्याकाळची नगर जिल्ह्यातली घटना आहे. आमची मातंग समाजाची एक बहीण मेली, तर तिचं प्रेत जाळण्यासाठी स्मशानभूमीमध्ये प्रस्थापितांनी जागा दिली नाही. भर पावसामध्ये नदीकाठी झाडाला लागलेल्या जागात त्या ठिकाणी तिचा अंतिम संस्कार करायला लागला. घटनांचे ढीगच्या ढीगच आहे की त्या घटनांमध्ये इथल्या आदिवासींसोबत असेल, बोरखेड्याचं प्रकरण असेल. आमच्या बोरखेड्यामध्ये आदिवासी तरुणांवर अगदी मॉबच्या बॉब आला आणि धावत आला आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी इथले प्रस्थापित पुढारी, ज्या चारची नावं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी काही नावं घेत नाही कोणाची, हे सगळेच्या सगळे तिथं पोलीस स्टेशनात जाऊन ठिय्या मांडून बसले एका गटाची बाजू घ्यायला आणि आमच्या आदिवासी तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करायचे. तीच भूमिका यांची बामणोदच्या बाबतीत पण आहे. तीच भूमिका यांनी चिनावलच्या बाबतीत घेतली होती. तीच भूमिका यांनी सावद्यामध्ये घेतली होती. तीच भूमिका रावेरमध्ये आमच्या मुस्लिम बांधवांवर ज्यावेळी हल्ले झाले होते त्यावेळी आमच्या मुस्लिम बांधवांच्या विरोधात घेतली होती. अहो, ज्यांच्या जीवावर तुम्ही तुमच्या राजकारणाच्या पोळ्या शेकत आलाय, त्यांच्यावर हल्ले होतात, त्यांच्या हक्क आणि अधिकारांचे प्रश्न उभे राहतात, त्यांना ज्यावेळी आरोपीच्या कोठडीत उभं केलं जातं त्यावेळी तुम्ही कुठे जाऊन बसता? मतांच्या वेळी मात्र तुम्ही मतदान करत कशाला आमच्याकडे जोगवा मागायला येता? या जोगवा मागणाऱ्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आमची पोरं ज्यावेळी खोटे आरोपी म्हणून रांगेत उभे केले जातात आणि त्यांना फरार व्हावं लागतं, महिनाभर आमच्या कुटुंबाला भाकरीसाठी परेशान व्हावं लागतं, आमच्या माया बहिणींच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही, त्यावेळी तुम्ही कुठे होतात? हे सगळं विचारल्याशिवाय या सगळ्या भूमिका स्पष्ट होऊ शकत नाही. राजकीय लढाई फक्त सत्ता मिळवण्यासाठी नसते. राजकीय लढाई फक्त खुर्चीवर जाऊन बसण्यासाठी नसते. राजकीय लढाई ही समाजाच्या हिताचे, समाजाच्या हक्काचे आणि समाजाच्या न्यायाचे प्रश्न सोडवण्या देखील साठी असते. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी हक्क आणि अधिकारांचा लढा हा कायम रस्त्यावरचा लढा विधिमंडळात नेण्यासाठीची माझी राजकीय भूमिका आहे. आणि या राजकीय भूमिकेला घेऊन मी कात राहील. आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की आपण आपल्या पूर्ण विधानसभा क्षेत्रातल्या इथे असलेल्या आदिवासी बांधवांच्या विकासाचे प्रश्न असतील, इथे असलेल्या अनुसूचित जातीच्या बांधवांचे प्रश्न असतील, इथल्या मुस्लिम बांधवांचे प्रश्न असतील, इथल्या ओबीसी बांधवांचे प्रश्न असतील, इथल्या मायक्रो ओबीसी बांधवांचे प्रश्न असतील, इथल्या शेतकऱ्याचे असतील, इथल्या शेतमजुराचे असतील, इथल्या कष्टकऱ्याचे असतील, इथल्या हातमजुराचे असतील, या सगळ्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं एक हक्काची आणि अधिकाराची वाचा आणि त्यांना त्यांचा हक्क अधिकार खऱ्या अर्थाने मिळवून देण्यासाठी आपण सगळेच्या सगळे माझ्या सोबतीने उभे राहाल. मी जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे. तुम्ही तुमच्या मताधिकारातून मला जबाबदारी सोपवा. मी माझं कर्तव्य 5 वर्षात तुम्हाला पार पाडून दाखवेन. आणि ही लढाई आपण अशीच पुढे नेऊया, कायम सोबत राहूया. सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासोबतच इथल्या हक्काच्या, अधिकाराच्या आणि न्यायाच्या लढाईत आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, त्यासोबतच आजच्या या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आम्हा महाराष्ट्रभरातील आणि देशभरातील तमाम वंचित बहुजन युवकांचे बुलंद असे आवाज आदरणीय सुजातभाई आंबेडकर आणि त्यासोबतच इथे असलेला प्रत्येक मताधिकार, मी मतदान शब्द वापरत नाही बरं,
मला मतदान या शब्दाची चीड आहे. आमच्याकडे एक कल्चर आहे, दान दिलं की विसरून जायचं असतं, पण अधिकार जर सोपवलं दुसऱ्याकडे तर त्याला कर्तव्य देखील विचारायचं असतं आणि तू जबाबदारी पार पाडली की नाही पाडली हे पण विचारायचं असतं. म्हणून मताधिकार बजावणाऱ्यांना, मी मताधिकार बजावणाऱ्या सर्व सुजाण नागरिकांना सर्वांना आवाहन करते की आपण माझ्यासोबत या लढाईमध्ये सक्षमपणे भक्कमपणे उभं राहाल आणि माझ्या सोबतीने नक्कीच रावेर विधानसभा क्षेत्राचा गेल्या 40 वर्षाचा फक्त दोन बाजूंकडे वळलेला स्वतःचा विकास करणाऱ्यांनी स्वतःच्या घराकडे वळवलेला जो रस्ता आहे तो सर्वसामान्याच्या घरापर्यंत, झोपडीपर्यंत, त्याच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी मला साथ द्याल ही तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती. माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर. गेल्या पंचवार्षिकला आम्ही नारा दिला होता की लोकशाहीचा डिफेंडर, वंचितांचा सिलेंडर. तर इथल्या लोकशाहीला खऱ्या अर्थानं लोकांसाठी सुरक्षित ठेवणं आणि लोकांचे अधिकार सुरक्षित ठेवणं यासाठी लक्षात ठेवायचं. तुमच्या प्रत्येकाच्या घरात असलेली निशाणी, तुमच्या प्रत्येकाच्या घरात आहे आमची निशाणी, त्याच्यावर लिहून ठेवा वंचित बहुजन आघाडी. आणि माझा अनुक्रमांक आला की मग टाका, तोपर्यंत लिहून ठेवा शनिबा पाटील. आपण सगळेच्या सगळे कायम सोबत असूया. ही राजकीय लढाई असो, सामाजिक परिवर्तनाची लढाई असो, हक्क अधिकाराचा लढा असो, कायम सोबत आहोत, असूत आणि राहूत एवढंच बोलून थांबते. सर्वांना सविनय आणि क्रांतिकारी जय भीम. खूप खूप धन्यवाद ताई. ताईनं खूप मार्मिक असं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. जी वस्तुस्थिती आहे ती खरोखरच या ठिकाणी आपल्या समोर मांडलेली आहे. मी संजय ब्राह्मणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सुजातभाई आंबेडकर यांचं स्वागत करायचं आहे. त्यासोबत आलेले सर्व मान्यवर यांनी सुद्धा देखील स्वागत करायचं आहे. सुजात भाई आंबेडकर अब आगे बढ़ो, सुजात भाई आंबेडकर अब आगे बढ़ो, शमीबाताई पाटिल आप आगे बढ़ो, शमीबाताई पाटिल आप आगे बढ़ो. यानंतर आपण सकाळपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो त्यासाठी आपण स्वखर्चाने बाईक रॅली, जे ताईने आपल्याला आता नुकतंच सांगितलं की कोणाच्याही गाडीमध्ये ताईने स्वतः डिझेल पेट्रोल टाकले नाही आणि कोणासाठी डिझेलसाठी पेट्रोलसाठी पैसे दिले नाही. सो खर्चातून आपण या रॅलीमध्ये सामील झालात. ही फक्त देण आणि फक्त देण हे आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्यासाठी, कारण आपण सुजातदादांना आदरचं स्थान मानतो, प्रेरणास्थान मानतो आणि यासोबतच आमच्या युवांचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान, युवांच्या गळ्यातील ताईज, आमचे युवा नेते आणि त्याचसोबत महाराष्ट्राची मुलक मैदानी तोप आदरणीय सुजातदादा आंबेडकर साहेब. मी यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय सुजातदादा आंबेडकर साहेब. माझ्या नावाच्या घोषणा द्या, कधी माझ्या बरोबर घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, वंचित बहुजन आघाडीचा, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, छत्रपती शाहू महाराज की, नारे तकबीर, जय 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 भीम, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, शमीबाताई तुम आगे बढ़ो. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. इथे उपस्थित
आपल्या सर्वांसमोर खूप महत्वाचं मार्गदर्शन केलं असे आपल्या सर्वांचे लाडके तायडे सर, ऍडव्होकेट योगेश तायडे सर, यावल तालुका अध्यक्ष मेघे सर, तालुका अध्यक्ष मुसाक भाई, बबन कांबळे साहेब, ईश्वर भाई, रफिक बेग, सचिन सर, श्रीकांत दादा आणि अमोल पांडव साहेब, तसेच मंचावरती उपस्थित बाळाभाऊ पवार, चेतनदादा गांगुर्डे आणि आपल्या रावेरच्या लाडक्या लोकप्रिय उमेदवार शमीबाताई पाटील, तसेच इथे उपस्थित माझ्या तमाम माता भगिनी, इथे उपस्थित तमाम वडीलधारी मंडळी आणि माझ्या युवक साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलं असेल आणि आता आपल्या सर्वांसमोर बोलताना चेतन दादा पण बोलले की आपण सर्वांनी बघितलं की फेसबुक वरती, सोशल मीडियावरती गेले महिने 2 महिने काही लोकांनी लय मोठा खटाटोप लावलेला की वंचितची लोक अंगावर येतात, वंचितची लोक ट्रोल करतात, वंचितच्या लोकांना स्त्रियांशी कसं बोलायचं हे कळत नाही. आता मित्रांनो, आपण काय केलं होतं आणि ते एवढे काय चिडले हे पण समजून घेणं तितकंच गरजेचं. लोकसभा चालू असताना आपल्यातलीच काही भांडकुळ तायडे सरांनी खूप चांगल्या शब्दात सांगितले कोण आहेत, काय आहेत आणि कसे वागतात. आपल्यातलीच काही भांडकुळ आपल्याच वस्त्यांमध्ये, आपल्याच विहारांमध्ये फिरायला लागली आणि म्हणायला लागली की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे, आपण काँग्रेसला मतदान केलं पाहिजे. त्याच्यावरती काही विचारवंतांनी वेगवेगळे फोरम काढले. काहींनी निर्भय बनवचा काढला, काहींनी भारत जोडो अभियानचा काढला, काहींनी संविधान बचावचा काढला, पण ह्यांचा एकच नारा होता, काँग्रेस बचाव, काँग्रेस टिकाव. आणि ह्या नाऱ्याच्या मागे आपल्या काही बोल्या बाबड्या जनतेने काँग्रेसला मतदान केलं. आता काँग्रेसला मतदान केल्यानंतर ओबीसी मध्ये जसा क्रीमी लेअरचा कायदा आला, वर्गीकरणाचा कायदा आला, तसा SC ST मध्ये कायदा वर्गीकरणाचा कायदा येतोय. आणि आपण जाऊन ह्या विचारवंतांना प्रश्न विचारले. आपल्याच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन प्रश्न विचारले की तुम्ही आम्हाला म्हटलेला की काँग्रेसला मतदान करा, काँग्रेसचा वर्गीकरणाला पाठिंबा आहे, आंबेडकरी विचारवंत म्हणून तुमची भूमिका काय? राहुल गांधी दिल्लीमध्ये आणि अमेरिकेत बसून म्हणतात की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही आरक्षण नष्ट करू. तुम्ही आम्हाला काँग्रेसला मतदान करायला सांगितलं, आंबेडकरवादी विचारवंत म्हणजे तुमची भूमिका काय? आता सांगा, आपण चूक केलं की बरोबर केलं? जर आपल्याला कोणी मतदान करायला सांगितलं तर आपला लोकशाहीमध्ये अधिकार नाहीये का त्यांना जाऊन उलट प्रश्न विचारायचा? आपण ती एक कहावत ऐकली असेल, आपलं ते बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्टर. तसं आपल्या बरोबर झालंय. त्यांनी विचारलं तर ते प्रश्न, आपण प्रश्न विचारले तर ते ट्रोलिंग. आणि ह्या षडयंत्राचा तुम्ही नीट पर्दाफाश करा की आपण लोकशाहीमध्ये जाऊ. आपल्याला संविधानाने अधिकार दिलाय की जिकडे कुठे चुकीचं वाटलं, खास करून लोकप्रतिनिधींचं, तिकडे जाऊन ठामपणाने ठोकपणाने त्यांना प्रश्न विचारा. आणि तेच भूमिका वंचित बहुजन आघाडीने केली होती. पण आता वंचित बहुजन आघाडीला अश्लीलच्या वादामध्ये अडकवणार, एकदा स्त्रीवादाच्या वादामध्ये अडकवणार आणि बरंच वाद पेटवलं वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात. पण ह्या लोकांना मला छोटे 3 प्रश्न विचारायचे की SC ST वर्गीकरणाबद्दल तुमची भूमिका काय? राहुल गांधी म्हणतात अमेरिकेत बसून की आम्ही आरक्षण संपवणार, त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय? आणि राखीव सीटांच्या बाहेर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनांनी जास्तीत जास्त दलित, आदिवासी, बौद्ध प्रतिनिधी द्यायला पाहिजेत, त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय? आता हे प्रश्न विचारणं चूक आहे का बरोबर आहे? चूक आहे का बरोबर आहे? तुम्ही सांगा. बरोबर आहे.
आणि ह्याच्यामध्ये काही लोकांनी पत्र लिहिली, खुली पत्र लिहिली, लोकांनी सह्यांची मोहीम ठाकली. आता मला या स्त्रीवादी मैत्रिणींना छोटे छोटे प्रश्न विचारायचे. सर्वात पहिला प्रश्न आहे माझा की जम्मू अँड काश्मीरची इलेक्शन झाली. जम्मू आणि काश्मीर मध्ये काँग्रेसनी कठुआ म्हणून एक विधानसभा क्षेत्र आहे, माहिती आहे आपल्याला? कठुआ माहिती आहे? तिकडे एक घटना घडली होती. एका चिमुरडीचा बलात्कार झाला होता. आसिफा नाव होतं तिचं. आठवती आपल्याला ही घटना? आठवतीये ही घटना? भारतामध्ये काळीमा फासणारी ही घटना होती. आता ह्या घटनेच्या जे बलात्कारी होते, जे आरोपी होते, त्या आरोप्यांना सोडवायला एका माणसाने खूप मोठा मोर्चा काढला होता. त्या माणसाचं नाव होतं लाला चौधरी. त्या लाला चौधरीला काँग्रेसनी कठुआची उमेदवारी दिली. आणि मला या स्त्रीवादी मैत्रिणींना विचारायचंय की तुम्ही सरळ सरळ वंचित बहुजन आघाडीच्या विरुद्ध पत्र काढलात. तुमच्यापैकी किती लोकांनी काँग्रेसचा निषेध नोंदवला? लाला चौधरीला, एका बलात्काऱ्यांचा सुटका करवणाऱ्या, बलात्काऱ्यांना जेलच्या बाहेर काढणाऱ्या माणसाला तुम्ही तिकीट दिलं, त्याचा निषेध किती लोकांनी नोंदवला? आपल्या सर्वांना इतिहास माहितीये, निर्भयाचा इतिहास माहितीये दिल्लीतल्या. पण मित्रांनो, मुद्दा समजून घ्या. असे कितीतरी अनेक भयान बलात्कार, अत्याचार आपल्या महिलांवरती होतात. दलित, आदिवासी, बहुजन महिलांवरती असे कितीतरी भयान अत्याचार होतात. पण आपल्या वंचितांपैकी किती मुली या भारताच्या मुली बनतात? आपल्यापैकी किती मुली इंडियाज डॉटर बनतात? मुंबईचं उदाहरण घ्या. जयभीम नगर म्हणून एक वस्ती आहे, हिरानंदानींनी तोडायचा प्रयत्न केला. तिकडच्या महिला जाऊन आंदोलनामध्ये बसल्या काही सवर्ण महिलांबरोबर. त्या उच्च अब्रू महिला, त्या उच्चवर्गीय महिलांनी आपल्या जयभीम नगर मधल्या महिलांना सांगितलं की तुम्ही वस्तीतल्या आहात, तुमचा प्रश्न वेगळा आहे, तुम्ही आमच्या बरोबर एका तंबूमध्ये बसू नका. किती स्त्रीवादी मैत्रिणींनी याच्यावरती आवाज उठवला. आणि आज स्त्रीवाद, पुरुष ह्याच्या पुढे जाऊन एका अति अल्पसंख्याक अशा समूहातून येणाऱ्या शमीबाताईंना उमेदवारी दिलेली. आता किती स्त्रीवादी मैत्रिणींनी ह्यांच्या प्रचारासाठी पुढे येऊन भूमिका घ्यायचं ठरवलंय हे सांगा. तुमचा स्त्रीवाद हा फक्त इकडच्या दलित पुरुषाला, बहुजन पुरुषाला, आदिवासी पुरुषाला आणि वंचित समूहातल्या प्रत्येक माणसाला दोषी ठरवणारा असेल तर हा खोटा स्त्रीवाद आहे, हा लक्षात ठेवा मित्रांनो. कारण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, सावित्रीमाईंनी, ज्योतिबा फुलेंनी सांगितलंय आणि आम्ही लहानपणापासून हे शिकत आलोय की आम्ही जात आणि स्त्रीवाद हा एकत्र मांडत राहतो. कास्ट आणि जेंडर आमच्यासाठी एक मुद्दा आहे, वेगवेगळे मुद्दे नाहीयेत. तर तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी या मुद्द्यात अडकवा, आम्ही अटकणारे नाही होत. आणि त्याच्याहून महत्वाचं मित्रांनो, आपण मुद्द्यावरती हात घातला तर बोलूनच टाकूया. मी इकडे आल्यावर बऱ्याच मित्रांना, तरुणांना काही प्रश्न विचारले होते मतदारसंघामध्ये की मतदारसंघाचा प्रश्न काय आहेत, अडचणी काय आहेत, तुम्हाला काम करताना प्रॉब्लेम काय येतात, या मतदारसंघाची जनगणना काय, कुठला समाज किती प्रमाणात आहे. आता मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर कोणीही द्या. मला कोणीही सांगू शकेल की आता निवडणूक जिंकायचं एक सोपं षडयंत्र असतं की जो सगळ्यात मोठा समाज असतो त्यांना तिकीट द्या, त्या समाजाची मतं मिळतात, तुम्हाला जास्त मतं मिळतात, तुम्ही मतपेटीत पुढे निघून जाता आणि तुम्ही सीट जिंकता, बरोबर? आता मला एक सोपा प्रश्न द्या. आपल्या रावेरमध्ये किती तृतीयपंथी आहेत आणि किती तृतीयपंथ्यांचं मतदार हे नोंदणी झाले ह्याचं मला आकडेवारी कोणी सांगू शकेल? 2 अंकी आणि 3 अंकी आकडे निघतील. पण अशा तृतीयपंथी समाजातनं येणार एका शमीबाताई पाटीलला आज बाळासाहेबांनी ताकद दिली आणि ताकदापेक्षा महत्वाचं तिकीट पण दिलं. आणि ते का दिलं? का दिलं? ते दिलं तुमच्या सगळ्यांनी. कारण त्यांना गॅरंटी होती, त्यांना भरोसा होता की शमीबाताई लढणारे
आणि शमीबाताई लढायला लागली की तुम्ही सगळे तिच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणार आहात. एका फोन कॉलवर, एका हाकेवरती जेवणाची, अन्नाची, पेट्रोलची, बाटलीची, पुडीची, पाकिटची कष्टी पर्वा न करता अख्खा मतदारसंघ मोटरसायकलवरती पिंजून काढला, स्टेज बांधलं, LED लागली आहे समोर. आणि ही ताकद आपल्या वंचित बहुजन आघाडीची मित्रांनो. आता बोलता बोलता आपली ताई बोलली की 10 लाखाची गाडी घेतली. आता किती लोकांकडे गाड्यात फक्त हात वर करून दाखवा, मोटरसायकल ही पण चालते. बऱ्याच लोकांकडे आहे. आणि आता मला सांगा, शमीबाताईंना प्रचाराला साठी फिरवायचं असेल तर किती लोक आपली गाडी देतील? त्या दादाला हा फोटो दाखवा आणि हे सांगा की इतके लोक आमच्या सर्वांकडे आहेत. 10 लाखाची काय, 10 रुपयाची जरी गाडी शमीबाताईंनी घेतली तरी आमदाराचं हिरवं स्टिकर लावण्याची जबाबदारी आमची आहे. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना हे समजून घेतलं पाहिजे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली यादी जाहीर झाली तरी कोणाची झाली? वंचित बहुजन आघाडीची. पहिलं नाव कोणाचं? शमीबाताईचं. आणि ही जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे. ही जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे इतिहास घडवायची. या महाराष्ट्रामध्ये, हा भारतामध्ये जर पहिल्यांदा कोणती तृतीयपंथी समाजातून बाई निवडून गेली असेल तर ती अंजलीताई पाटील आहे. आणि ती फक्त आणि फक्त शमीबाताईंमुळे. तुम्हाला तो किस्सा नसेल माहिती तर मी सांगतो एकदा परत. 2022च्या पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. पंचायतीच्या निवडणुका होत्या. अंजलीताई पाटील ह्या महिला सीटवरनं लढल्या. आणि तेव्हा तिकडच्या प्रस्थापितांनी, तिकडच्या भांडवलशाहींनी हा आरोप केला की तृतीयपंथी महिला महिलेच्या सीटवरनं कशी लढते, ही तर महिलांसाठी राखीव आहे. शमीबाताईंनी ती केस घेऊन कोर्टात नेली आणि मुंबईच्या हायकोर्टामधनं हा निकाल आणला की एक तृतीयपंथी बाई ही महिलेच्या कोर्टामधनं लढू शकते. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये पहिली तृतीयपंथी लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाली असेल तर ती फक्त आणि फक्त शमीबाताई पाटील. आणि मित्रांनो, ही जबाबदारी आपल्यावरती आहे. ही जबाबदारी आपल्यावरती आहे इतिहास घडवायची. ज्या लोकांची 2 अंकी आणि 3 अंकी पण मतदान आहे त्यांना 60-70 हजाराच्या घरामध्ये मतदार आणण्याची जबाबदारी ही तुमच्या सर्वांची आणि अजून कोणाची. आणि आता मला सांगा, आपण ही जबाबदारी पार पाडणार? ताकदीने पार पडणार? फक्त मला एक गोष्ट सांग की येणाऱ्या प्रचारामध्ये आपण कोणत्याही परिस्थितीत थंड नाही पडायचं, हळू नाही व्हायचंय. आणि समोर कोणी येऊ दे त्याला घरी परत पाठवायची ताकद ठेवायची. आपल्या सर्वांनाच माहिती असेल आणि थोडक्यात ह्याच्यावरती सरांनी सुद्धा हात घातला होता की आपल्यामध्ये बरेच गटतट होते. वंचित बहुजन आघाडी 2019 मध्ये स्थापन व्हायच्या आधी आंबेडकरवादी चळवळीचं नुकसान इकडच्या गटतटांनी केलं होतं. वंचित बहुजन आघाडी स्थापन व्हायच्या आधी जी परिस्थिती होती, जो विखुरलेला समाज होता, त्याच्यामुळे काय नुकसान झालंय हे आपण सर्वांनी 2019 पर्यंत बघितलं आतापर्यंत. आणि आता ती परिस्थिती इथे उभी नका राहू देऊ म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो, हात जोडून पाया पडून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण पहिल्यांदा निवडणूक लढतोय. रावेरमध्ये इतक्या जोराने कधी आपण निवडणूक लढलो होतं का? शमीबाताई कधी विधानसभेला उभा होत्या का याच्या आधी? तर पक्षाची, रावेरच्या पक्षासाठी आणि शमीबाताईंसाठी पण ही पहिली निवडणूक आहे. आणि आपल्याच घरातल्या पोरीला, आपल्याच घरातल्या बहिणीला आपण सर्वांनी सांभाळून घेतलं पाहिजे. मॅनेजमेंटच्या चुका थोड्या मोठ्या होतील, व्यवस्थापनाच्या चुका पण थोड्या होतील, ते आपण सर्वांनी समजून घेतल्या पाहिजेत, पदरात पाडून घेतल्या पाहिजेत. मला सांगितलं नाही, मला फोन आला नाही, मला विचारत नाही घेतलं. भाऊ,
मी आत्तापासून निवडणुकीच्या शेवटीपर्यंत आपल्याला माफी मागतो जर तुम्हाला कोणाचा ह्याच्या पुढे पण फोन नाही आला तर, पण कृपया करून त्याचा राग शमीबाताईंवरती नका काढू आणि त्याच्याहून महत्वाचं कृपया त्याचा इगो इश्यू करून थांबू नका, कारण ही सीट खूप महत्वाची आहे आपल्या सर्वांसाठी. पक्ष, इकडची युवकांची टीम, उमेदवार पहिल्यांदा निवडणुकीत सामोरे जात आहेत. समन्वयाच्या चुका होणार आहेत, मिसमॅनेजमेंट होणार आहेत, व्यवस्थापनाच्या छोट्या छोट्या चुका होणार आहेत, पण आपल्या सर्वांना इकडच्या प्रस्थापितांना हे दाखवून द्यायचंय की हम सब एक है. आम्ही सर्व लोक ताकदीने इकडे शमीबाताईंच्या मागे उभे आहोत आणि जिद्दीने लढणार आहोत आणि जिद्दीने त्यांना निवडून देणार आहोत. आणि हेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना हे पण आवाहन करायचं की आपल्या इकडे वेगवेगळे विखुरलेले समाज आहेत. मोठ्या प्रमाणावरती दलित बांधव आहेत, वंचित समूहातले घटक आहेत आणि त्याच पद्धतीने इकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणे आदिवासी बांधव सुद्धा आहेत. आणि आदिवासी बांधवांचे प्रश्न हे जरासे वेगळे आहेत. त्यांच्या प्रश्नांवरती हात घालायला शमीबाताईंनी प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढलेत, आंदोलनं केली. भिल्ल समाज असो, तडवी समाज असो, आपल्या हसीनाताई इकडे बसलेल्याच आहेत, त्यांच्याबरोबर मूठ बांधून संघटनेंना जोडून शमीबाताई पुढे चाललेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीने एक महत्वाची भूमिका जी वंचित बहुजन आघाडी इकडच्या आदिवासी समाजासाठी मांडत आहे ते म्हणजे आदिवासी कोट्यामध्ये जी घुसखोरी होत आहे ती घुसखोरी बंद करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्की आणि नक्की करणार. दुसऱ्या बाजूला मला इकडे उपस्थित बऱ्याच मोठ्या संख्येने तरुण दिसत आहेत. आता मला सांगा, आपल्यापैकी किती लोक शिकतात किंवा किती लोकांचं शिक्षण झालंय? किती लोकांच्या हाताला नोकऱ्या आहेत? किती लोकांच्या हाताला नोकऱ्या आहेत, रोजगार आहे? ही परिस्थिती निर्माण होतीये कारण इकडचे जे प्रस्थापित लोक होती, इकडचे आतापर्यंत जे आमदार खासदार होते, इकडचे दादा आणि तिकडचे दादा, या सगळ्यांनी स्वतःची घरं भरून घेण्याचे आणि स्वतःच्या पोरांच्या खिशा भरून घेण्याचे काम केले. इकडच्या तरुणांना, इकडच्या युवकांना रोजगार नाही, नोकऱ्या नाही. आणि म्हणून मी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमीबाताई पाटील यांच्या वतीने आपल्याला एक आश्वासन देतो की शमीबाताई पाटील आमदार झाल्यावर रावेर येथे MIDC आणि केळी उद्योगासाठी MIDC सुरू करण्यात येईल आणि त्या MIDC मधून रावेर मतदारसंघातल्या युवकांसाठी 1 लाख पेक्षा जास्त रोजगार आपण उपलब्ध करून देणार आहोत. याच मुद्द्याला जोडून घेऊन आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर झटले होते आणि त्यांनी आपल्याला एक महत्वाचा लेबर लॉ दिला होता. कामगारांना हक्क आणि अधिकार दिले होते. पण एक खूप मोठी ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आज आपल्याच तालुक्यातला, आपल्याच मतदारसंघातला केळी कामगार ह्या कायद्यांपासून वंचित आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची ही मागणी आहे की ऊसतोड कामगार यांच्या महामंडळाच्या धर्तीवरती केळी कामगारांचं पण एक महामंडळ केलं जाईल. त्याच्यामधल्या सगळ्या मजदूरांना रेग्युलर वर्कर्स म्हणजे ठरलेले कामाचे तास, कामाची विमा, सुरक्षाता, सिक्युरिटी, प्रोटेक्शन, इन्शुरन्स आणि कामगारांना हक्क आणि अधिकार हे मिळवून देण्याचं काम इकडे शमीबाताई या केळी कामगार महामंडळाच्या मार्फत करून देणार आहेत. आपल्या आधी बोलताना 2 सर म्हणाले, शमीबाताईंनी पण ह्या महत्वाच्या मुद्द्यावरती हात घातला होता आणि मी इकडे आलोय तर खास करून ह्या मुद्दा समजून घ्यायला आणि बोलायला. तो म्हणजे ब्रह्मोत्सवचा मुद्दा.
आपल्या सर्वांना माहिती आहे त्या घटना काय होता. आपल्या सर्वांना माहिती आहे ते प्रकार कुठपासून सुरू झालं आणि कुठपर्यंत खेचलं गेलं होतं. आपल्याला हे पण माहिती आहे की देवीच्या मिरवणुकीवरती जायचा कोणत्याही पोराचा हेतू नव्हता किंवा कोणत्याही बौद्ध बांधवाचा छोटाही निशाणा नव्हता. पण मुद्दा काय येतो की बौद्ध बांधवांना, दलित बांधवांना उचलून जेलमध्ये टाकण्याची संधी आली की काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी बरोबर एकत्र येऊन कामाला लागतात. सरळ सरळ मुद्दा आहे. 4 लोकांचं भांडण होतं, एकमेकांना सॉरी म्हणून घरी गेले असते, काही विषय नसता झाला. तिकडे बोलायला कोणी सांगितलेलं? तिकडे जाऊन बौद्ध पोरांना अटकी करा हे निवेदन द्यायला कोणी सांगितलं होतं? आपल्या सर्वांना माहितीये घटनाक्रम काय. आपल्या सर्वांना माहितीये की 3-3, 4-4 तास रात्रीच्या वेळेस युवक गावाच्या बाहेर होते, जंगलामध्ये होते, म्हणजे पोलीस त्यांना उचलून घेणार नाही. रात्री अपरात्री आपल्या बैलांना उचलून पोलिसांनी जेलमध्ये टाकलं. आणि ते कशामुळे? एका खोट्या खटल्यामुळे, एका खोट्या निवेदनामुळे. आपल्या सर्वांना आठवत असेल 2019 मध्ये जेव्हा भीमा कोरेगाववरती भिडे गुरुजींनी दगडफेक केली, तेव्हा आपण त्याच्या विरुद्ध एक बंड पुकारला होता. आपण त्याच्या विरुद्ध एक एल्गार पुकारला होता. आणि तो एल्गार पुकारण्यासाठी बीजेपीने आपल्या घरी कशी कोम्बिंग ऑपरेशन करायला पोलीस पाठवली होती. आठवते आपल्या सर्वांना? आता मला सांगा, बीजेपीने भीमा कोरेगाव नंतर पोलीस पाठवणं आणि काँग्रेसने ब्राह्मणोद नंतर घरी पोलीस पाठवणं, ह्याच्यामध्ये किती फरक आहे? फरक आहे का? बघा, हा आला तरी तुम्ही जेलमध्ये, तो आला तरी तुम्ही जेलमध्ये. सापनात येऊ देत किंवा नागनात येऊ देत, चावणार तर दोघंही आहेत. आता मुद्दा तुमचा आहे, की तो काँग्रेसचा माणूस येतो, पुरोगामित्वाचं घोगडं पागरतो, संविधानाची भाषा बोलतो, म्हणून तुम्ही त्या सापाला गमच्या समजून गळ्यात टाकणार आहात की नाही? टाकणार आहात की नाही? नाहीच नाही. मित्रांनो, समजून घ्या, हा साप चावणार तर तुम्हालाच आहे. चावणार तर तुम्हालाच आहे. कारण ह्या दोन्ही पक्षांची भूमिका वेगळी नाही. जेव्हा इकडे वंचितांना डावलण्याचा प्रश्न येतो तेव्हा दोन्ही पक्ष एकत्र येतात. हे पक्ष आपल्यावरती आरोप करत होते बी टीमचा, करत होते की नव्हते? आता काही प्रश्न आपण घेऊ. बी टीम म्हणणारे अजित पवार सकाळी 6 वाजता जाऊन देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतात की नाही घेत? घेतात. इतके दिवस शिवसेनेमध्ये असणारे, भाजपला महाराष्ट्रात मोठे करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे एका रात्री तिकडे येतात. काँग्रेस त्यांना पुरोगामी म्हणतात की नाही म्हणत? म्हणतात. पण इतके दिवस संविधानाच्या बाजूने लढणारे आंबेडकरवादी रातोरात बी टीम होऊन जातात. हा कुठला न्याय? हे कोणचा इन्साफ? ठीक आहे, आज अजित पवार तिकडे गेले. आता आपण बघितलं असेल की एक माणूस इकडनं तिकडे येतो, दुसरा माणूस इकडनं तिकडे जातो, पण ते एकमेकांची बी टीम नाही होत. काँग्रेस नंतर, लोकसभेनंतर काँग्रेसच्या 12 निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी, 12 आमदारांनी मतदान केलं भाजपला MLC साठी. तर बी टीम कोण? काँग्रेस. मुद्दा समजून घ्या मित्रांनो. आपण लढतोय तर फक्त आणि फक्त आपल्या न्याय, हक्क आणि अधिकारांसाठी. आपला लढाई एका पक्षाशी नाहीये, आपली लढाई एका संघटनेशी नाहीये, आपली लढाई एका व्यवस्थेशी आहे ज्यांनी इकडच्या माणसाला माणूस म्हणून जगायला नाकार दिला होता. आणि त्या व्यवस्थेची लोक जर भाजपमध्ये असतील तर आपण भाजपशी लढू, त्या व्यवस्थेची लोक जर शिवसेनेमध्ये असतील तर आपण शिवसेनेशी लढू, आणि त्याच विचारधारेची लोक जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी चालवत असतील तर आपण त्यांच्याशी पण लढायला कमी नाही पडणार मित्रांनो, एवढं आपण लक्षात ठेवा. कारण ह्या दोघांची वागणूक काय वेगळी नाहीये. आपल्या सर्वांना माहितीये की खैरलांजी मध्ये
बोथमांगे कुटुंबाला न्याय मिळू नाही शकला कारण काँग्रेसच्या लोकांनी तिकडच्या आरोपीला बाहेर ठेवलं. तीच घटना काश्मीरमध्ये काँग्रेसनी लाला चौधरींना तिकीट देऊन परत केली आणि तीच घटना आता परत आपल्या इकडे बामनोदमध्ये होती. ही लोक एका बाजूनी म्हणतात संविधान वाचवायचं, संविधान वाचवणार. संविधान वाचवलं आणि आरक्षण रद्द केलं तर चालणार आहे का तुम्हाला? राहुल गांधी अमेरिकेत बसून म्हणतात मी आरक्षण रद्द करणार. जो ओबीसी मध्ये वर्गीकरणाचा मुद्दा आला होता तो SC ST मध्ये येऊन गेला, त्याला काँग्रेस समर्थन करते. आणि ह्यांची अपेक्षा आहे की इकडच्या आंबेडकरवाद्यांनी काँग्रेसचा पदरा पकडून पुढे राजकारण करा. मित्रांनो, सोपी गोष्ट आहे. आत्ताचे आमदार कोण आहेत? काँग्रेसचा उमेदवार कोण आहे? कोण कोण आहेत ते? कोण आहेत? त्यांचा मुलगा, आमदारांचा मुलगा. आता मला सांगा, तुमचा जन्म फक्त काँग्रेसचा आमदार, त्याचा मुलगा आमदार बनवायला, त्याचा पुढचा मुलगा आमदार बनवायला झालाय का? आपली आहे की नाही स्वप्न आमदार खासदार बनायची? तुम्हाला आपल्या समाजाचा, आपल्या विचारधारेचा आमदार खासदार बघायचा आहे की नाही? ते काँग्रेस करू शकणार आहे का? का तुम्हाला आयुष्यभर त्या दादाचा प्रचार करायचा, त्या दादाचा संपल्यावर त्याच्या पोराचा प्रचार करायचा, मग त्याच्या नातवाचा प्रचार करायचा, मग त्याच्या पंट्याचा प्रचार करायचा? याच्यामध्ये आपलं आयुष्य निघून जाईल, याच्यामध्ये चळवळ निघून जाईल. आणि तरी आपल्यातली बांडकुळं बोंबलत बसतील की नाही संविधान वाचवा तर काँग्रेसला मदत करायची. मित्रांनो, संविधान पुढच्या रस्त्याने संपवलं भाजपनी किंवा काँग्रेसनी मागच्या रस्त्याने संपवलं, संविधान संपणारच आहे. आरक्षणावरती ही लोक हात घालणार आहेत. आणि म्हणून मी ठामपणे म्हणतो की ही विधानसभेची जी लढाई आहे ती लढाई आहे आरक्षणाच्या बाजूने. कारण इकडे वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पक्ष आहे जो ठाम, किंवा दलितांचं आरक्षण असो, कोणत्याही आरक्षणाला हात लागू देणार नाही, ही ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडी घेऊन आलेली. इथे बरेचसे माझे मुसलमान बांधव पण उपस्थित आहेत. मैं आप लोगों से सिर्फ एक सवाल करना चाहता हूं कि जो घटना बामोद में घटी वो भी आपके मोहल्लों में नहीं हुई क्या? एक तरफा केसेस, मुसलमान बच्चे जेलों के अंदर और इनके बच्चे आमदार, ये हुआ क्या नहीं हुआ आपके साथ? और ये कहां पे लिखा है कि जेल सिर्फ अपने बच्चों के लिए रिजर्व है और आमदार खासदार उनके बच्चों के लिए? कि उनके शहजादे बीसीसीआई के चेयरमैन बनेंगे, उनके शहजादे MCI के चेयरमैन बनेंगे, उनके शहजादे आमदार बनेंगे, खासदार बनेंगे, और हम क्या करेंगे? जेल भरो आंदोलन. ये कब तक चलेगा? जर आपल्याला आपल्या विचारांचा उमेदवार पाहिजे, जर आपल्याला आपले विचार टिकवून ठेवले पाहिजे, तर मित्रांनो आज आपली ही ठाम भूमिका पाहिजे की जे आपल्यासाठी लढतात त्यांना तुम्ही मतदान करा, त्यांना तुम्ही बळ द्या. सोपे सोपे मुद्दे. केळी कामगारांचा मुद्दा शमीबाताईंनी उचलला की नाही उचलला? ताडवी समाजाचा मुद्दा शमीबाताईंनी उचलला की नाही उचलला? रस्त्याचा मुद्दा शमीबाताईंनी उचलला की नाही उचलला? बामोदची जेव्हा घटना घडली तेव्हा काँग्रेसचं कोणी आलेलं तुम्हाला वाचवायला? राष्ट्रवादीचं कोणी आलेलं वाचवायला? तुतारी फुकलेली कोणी तेव्हा? लांबनं पंजा दाखवलेला तेव्हा? मशाल घेऊन आलेलं कोणी रात्री तेव्हा? उभा कोण होतं तुमच्यासाठी? कोण होतं? ओरडून ओरडून कॅमेराला सांगा कोण होतं उभं तुमच्यासाठी. आणि मित्रांनो आता ही आपली जबाबदारी आहे की जे रात्री अपरात्री आपल्यासाठी लढतात, जे आपल्यासाठी धावून येतात, त्यांना आपण मतदानातून बळ द्यायचा, ताकद द्यायची. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की मंत्र्यांची, आमदारांची रावेरमध्ये शमीबाताईंनी कशी उतरवलेली आहे. आता फक्त एकदा विचार करा की चुकून मागून ही ताई जर आमदार झाली तर काय रान पेटवेल आहे जिल्ह्यामध्ये.
आणि म्हणून मी जाता जाता परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की ही जी ताकद दाखवली आपण, हा जो उत्साह दाखवलाय, हा जो जोश दाखवलाय, तो कोणत्याही परिस्थितीत शेवटच्या दिवसापर्यंत कमी नका होऊ देऊ. आपल्याला चुकीचे संदेश द्यायला, अफवा पसरवायला, गुमराह करायला बरेच लोक येतील. तुमच्याकडे शमीबाताईंचा नंबर आहे, तायडे सरांचा नंबर आहे, चेतन दादांचा नंबर आहे, बाळाभाऊंचा नंबर आहे, इकडच्या जी युवकांची टीम आहे ह्यांच्यातले नंबर आहेत. त्यांना कॉल करा आणि कन्फर्म करा की हे खरं आहे की नाही. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी भाजप चालवते, तशीच काँग्रेस चालवते. त्याच्यावरती पण विश्वास नका ठेवू. तुम्ही ठामपणाने आपल्या साथीदारांवरती विश्वास ठेवा, आपल्या विचारधारेवरती विश्वास ठेवा आणि आपल्या चळवळीवरती विश्वास ठेवा. एवढंच करत असताना ही ताकद, हा जोश जर तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत टिकून ठेवला तर शमीबाताईंना आमदार बनवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ही परिस्थिती आपल्या इकडे आहे. आणि जाता जाता मी परत एकदा हेच सांगून जातो की इतिहास घडवायची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावरती आहे. या देशामध्ये कधीही असं घडलं नव्हतं की एका तृतीयपंथी समाजाच्या व्यक्तीला एका पक्षाने तिकीट दिलं आणि त्यांच्या मागे एवढा मोठा जनसमूह उभा राहिला. इतिहास घडवायची संधी आपल्या बरोबर आहे आणि तुम्ही या संधीचं सोनं करणार की नाही? करणार की नाही? करणार की नाही? मग मी जाता जाता एवढंच म्हणतो, शमीबाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खूप धन्यवाद दादा. या ठिकाणी एक सूचना